हॅलो. हॅलो. हां मित्रांनो, आज मी आपल्यासमोर भारतातील आदिवासी समाजाचे प्रश्न आणि त्यांचे संवैधानिक अधिकार या मुद्द्याच्या अनुषंगाने मी आज आपल्याशी संवाद साधणार आहे. हा जो विषय आहे आजचा, हा आत्ताच्या वर्तमान परिस्थितीमध्ये देशाच्या आणि एकूण समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय असा आहे की एकतर जगभर सगळेच मानवी समूह आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करत आहेत आणि आपलं अस्तित्व आणि आपली सुरक्षा शाबित राहावी म्हणून ते करोनाशी लढतायत. जगाच्या इतिहासात असे प्रसंग फार कमी आलेले आहेत की एकदाच अख्खा मानवी समाज एखाद्या मुद्द्याने ढवळून आणि आरपार ढवळून निघालेला आहे. या करोनाच्या महामारीमुळे जगभरातले सगळ्या अर्थव्यवस्था, राजकीय व्यवस्था, समाज व्यवस्था, वैचारिक व्यवस्था, सर्वंकष समाज अंतर्मुख झालेला आहे आणि या महामारीच्या पुढे जगातल्या महासत्ताने देखील हात टेकलेले आहेत आणि ते स्वतःला सावरण्यासाठी धडपड करताना आपण पाहतो. त्यामुळे एका जागतिक संकटाच्या परिस्थितीमध्ये आपण भारतातल्या आदिवासींच्या प्रश्नाची चर्चा करतोय. तर ही एक मला असं वाटतं की फार चांगली गोष्ट आहे. वैचारिकदृष्ट्या, तात्विकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि संवैधानिक लोकशाहीच्या दृष्टीने देखील या गोष्टीला खूप महत्त्व आहे. अशी चर्चा मला करण्याची संधी मिळते. त्यामुळे मला जरा यामध्ये वाटतं की आपण याची एक संवादाच्या स्वरूपात चर्चा करावी. या विषयाच्या अनुषंगाने भाषण करण्यापेक्षा संवाद जसा आपापसात करतो अशी चर्चा या विषयावर व्हावी असं मला स्वतःला वाटतं. आणि म्हणून मी असं म्हणतो की आता आपण ज्या एका संकटाचा सामना करत आहोत, या प्रकारचं जे दीर्घकाळ संकट ज्या समाजाला त्याचा सामना करावा लागलेला आहे, ते समाज म्हणजे आदिवासी समाज आहेत. आदिवासी समाज एक तर असं आहे की जगातल्या सगळ्या खंडामध्ये हा समाज आहे. जगातल्या सगळ्या खंडामध्ये आपल्याला सापडतो. आदिवासी समाज हा प्राचीन समाज आहे. आदिवासी समाजाच्या बाबतीमध्ये आपण याची स्पष्टपणे आपण एक मांडणी करायला पाहिजे की हा समाज काही अन्य समाजापेक्षा वेगळा नाही. या समाजाचे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक शोषणाचे जे प्रश्न आहेत हे निश्चित स्वरूपाने वेगळे आहेत. परंतु अन्य समाजासारखाच हा एक समाज आहे आणि अन्य समाजाप्रमाणेच या समाजामध्ये सगळ्या प्रकारची गुणवत्ता, सगळ्या प्रकारचं सामर्थ्य, सगळ्या प्रकारचं कर्तृत्व, सगळ्या प्रकारची निर्माण करण्याची क्षमता आणि सगळ्या प्रकारचं संकटाचा मुकाबला करण्याची क्षमता असणारा हा समाज आहे. किंबहुना अन्य नागरी समाजापेक्षा हा जो आदिवासी समाज आहे किंवा हा जो पिछडा समाज आहे, याची सस्टेनेबिलिटी ज्याला आपण म्हणू, याची टिकून राहण्याची क्षमता आणि शक्ती अन्य सामाजिक घटकांपेक्षा निश्चितपणाने जास्त आहे. त्यामुळेही या समाजाला एक वेगळं स्थान आहे आणि महत्त्व आहे. मला असं वाटतं की आत्ताचा हा जो कालखंड आहे ना, हा असा कालखंड मी सुरुवातीलाच म्हणालो इतिहासाने पाहिलेला नाही. हा कालखंड अनेक अर्थाने महत्त्वाचा आहे.
कारण या कालखंडामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर या वर्तमान काळामध्ये म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर जे जगाच्या समाजाचं रिकन्स्ट्रक्शन करण्याची एक भूमिका जागतिक राजकीय आर्थिक व्यवस्थेने स्वीकारली होती आणि समाजाच्या पुनर्निर्माणाच्या दृष्टीने जे प्रयत्न जी धोरणं जगातल्या वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये स्वीकारली गेली ती समाजाच्या पुनर्निर्माण करण्याची किंवा समाजाची पुनर्बांधणी करण्याची जी एक धारणा होती, एक विचार होता किंवा एक उद्दिष्ट होतं, ते अलीकडच्या काळात ते उद्दिष्ट सुटत चाललेलं आहे असं वाटतं. आणि आत्ता जगातल्या राजकीय आणि आर्थिक शक्ती, सामाजिक शक्ती या ज्याला आपण म्हणू या अधिक केंद्रीकृत किंवा अधिक ज्याला असं आपण म्हणूया की त्या अधिक अशा संकीर्ण होत असताना आपण पाहतो. त्या मोठ्या समाज बांधणीचं आणि सामाजिक परिवर्तनाचं एक मोठं उद्दिष्ट आपण दुसऱ्या महायुद्धाच्या बेचिराग झालेल्या पार्श्वभूमीवर स्वीकारलं होतं जगानं, ज्याचा भाग भारत आणि भारताचं आर्थिक सामाजिक राजकारण त्याचा भाग होतं. ते भान सुटत अलीकडे चाललेलं आहे असं एक मला वाटतं. वरून सर्वंकष सत्ता आपण जसं पाहतो, उदाहरणार्थ काही महिन्यापूर्वी रशियामध्ये रशियन प्रेसिडेंटने त्यांच्या संविधानामध्ये बदल करून ते पॉवरमधनं जाणार नाहीत अशी व्यवस्था करून घेतली. चीनमध्ये पण आपण पाहतो की चीनच्या अध्यक्षाने देखील अशीच एक व्यवस्था करून घेतली की पार्लमेंट त्यांना ते जिवंत असेपर्यंत हटवू शकणार नाहीत. त्यामुळे सत्तेचं जे केंद्रीकरण होण्याची जी आपण उदाहरणं पाहतोय ही सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने किंवा समाजाच्या कल्याणाच्या दृष्टीने निश्चितपणाने एक चांगलं लक्षण नाही असं आपण म्हणू शकू. काल अमेरिकेमध्येही याच प्रकारची सत्ता आपल्याकडेच राहावी म्हणून अमेरिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीमध्ये म्हणजे निवडून आलेल्या अध्यक्षावर शिक्कामोर्तब करणाऱ्या पार्लमेंटच्या बैठकीवर ज्यांना बहुमत मिळालं नाही त्या ट्रम्प आणि ट्रम्पच्या समर्थकांनी त्यांच्या पार्लमेंटवर हल्ला केला. आणि जगात लोकशाही आणि लोकशाही अधिकाराची किंवा नागरिकांच्या अधिकाराचं सतत दावा करणाऱ्या देशामध्ये आपण पाहतोय की अमेरिकन पार्लमेंट अमेरिकेच्या इतिहासामध्ये दीर्घ लोकशाही इतिहासामध्ये जे घडलं नाही ते आपण परवा अमेरिकेमध्ये पाहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये 4-5 लोकांना आपले जीव गमवावे लागलेले आहेत. आणि अमेरिकेसारख्या प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसीमध्ये या प्रकारची घटना निश्चितपणाने जागतिक लोकशाहीच्या दृष्टीने देखील एक चांगलं लक्षण नाही असं आपण म्हणू शकू. भारतामधली परिस्थिती आपण पाहतोय की भारतातलेही लोकशाही संस्था आणि लोकशाही संस्थांवरचे प्रमुख आपला अधिकार अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका स्वीकारून आपल्या भूमिकाचे समाजावर, देशावर आणि देशाच्या एकूण व्यवस्थेवर काय परिणाम होतात याचा फारसा विचार न करता सत्ता हेच उद्दिष्ट ठेवून विचार केला जातोय. ही बाब मला असं वाटते कायद्यातला एक विद्यार्थी म्हणून मला असं ही बाब फार गंभीर आहे आणि हे अपेक्षित नाही आहे. सत्ताधारी वर्गाने किंवा सत्ताधारी सत्तेच्या प्रमुखांनी आपल्या अधिकाराबरोबर आपल्या कर्तव्याची भूमिका देखील निभावणं अत्यंत गरजेचं आहे. मी यासाठी रशिया, चायना, अमेरिका याचं उदाहरणं दिली की आपण एक लोकशाही देशामध्ये राहत आहोत आणि आपल्यासारख्या प्राचीन समाजामध्ये, प्रचंड विविधता असलेल्या समाजामध्ये आणि प्रचंड प्रकारचं एक समाजामध्ये ज्याला आपण म्हणू वेगवेगळ्या पातळींवरच्या विषमतेचे प्रश्न असताना किंवा त्याचे लेयर असताना, त्याचे वेगवेगळे स्तर असताना आपल्याकडे देखील आपण याकडे जरा गांभीर्याने बघायला पाहिजे. कारण ही व्यवस्था जर टिकली, ही व्यवस्था जर आपल्या उद्दिष्टाप्रमाणे चालली, ती जर डेमोक्रॅटिक पद्धतीने चालली आणि डेमोक्रेसीचा जो प्रयोग आपण स्वीकारलेला 1950 साली
त्या प्रयोगाच्या उद्दिष्टाप्रमाणे जर आपलं स्टेट जर मार्गक्रम करू शकलं नाही किंवा ते चाललं नाही तर देशामध्ये मोठे अरिष्ट निर्माण होऊ शकतात. म्हणून मला असं वाटतं की जागतिक स्तरावर देखील काय चाललेलं आहे याचा देखील विचार आपण करणं आवश्यक आहे. कारण असं आहे की ही एक सत्य बाब आहे आत्ता की जगातला कुठलाही व्यक्ती किंवा समूह किंवा जगातलं कुठलंही छोटं मोठं राष्ट्र आता आयसोलेशनमध्ये किंवा एकांगीपणे एकत्रित वेगळं असं नाही जगू शकत नाही. त्यामुळं जगात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम त्याचे आपण भाग आहोत. म्हणून मला असं वाटतं की आदिवासींचा प्रश्न का असू द्या, दलितांचा प्रश्न असू द्या, ओबीसींचा प्रश्न असू द्या किंवा एकूण नागरिकांचा प्रश्न असू, हे सगळे प्रश्न एकाच एक जोडलेले प्रश्न आहेत. या प्रश्नांची आयसोलेशनमध्ये किंवा त्याला एकच वेगळं काढून अशी त्याची चर्चा करणं सुसंगत होत नाही. आणि म्हणून मला असं वाटते की एकूण जागतिक वातावरणामध्ये भारतातल्या सामाजिक जीवनामध्ये काय चाललेलं आहे, भारतीय सामाजिक जीवनामधल्या प्रश्नांचं काय झालं, भारतीय समाजामधल्या दारिद्र्याचं, विषमतेचं आणि डिप्राइव्ड सेक्शन ऑफ सोसायटीचं, ट्रायबलचं काय झालं, हा प्रश्न ऐरणीवरचा बनतो आणि तो मुख्य मेनस्ट्रीमचा मुद्दा बनतो. म्हणून मला आता असं आपल्याला या निमित्तानं ही चर्चा करताना सांगायचं की ही चर्चा एक तांत्रिक पद्धतीने जाणारा एक तर आदिवासी समाजाचं एक तर स्वरूप आपल्याकडे आहे की आदिवासी समाज आपल्या भारतातल्या सगळ्या प्रांतामध्ये आहे. पूर्वेला आहे, पश्चिमेला आहे, दक्षिणेला आहे, उत्तरेला आहे. सगळ्या भारताच्या चारही दिशांच्या राज्यांमध्ये आदिवासी समाज आहे, ज्याची 2011च्या जनगणनेप्रमाणे 8.8% जनसंख्या आहे. हे जे 2011चं सेन्सेस आहे त्या सेन्सेसप्रमाणे हा 8.8% हा समाज आहे आणि हा प्राचीन समाज आहे आणि अत्यंत लढाऊ आणि अत्यंत कमिटेड, त्यांनी इतिहासामध्ये केलेली अत्यंत महत्त्वाची कामं असा हा समाज आहे. पण तो अद्यापही मागच्या 70-71 वर्षाच्या या संबंध कालखंडामध्ये तो अपेक्षेप्रमाणे उभा राहू शकलेला नाही किंवा त्याला जे घटनात्मक जे अधिकार प्राप्त झालेले आहेत त्या अधिकाराचा योग्य असा वापर न केल्यामुळे, त्याकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्यामुळे या समाजाचे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, रोजगारविषयक प्रश्न गंभीर बनत चाललेले आहेत असं मला वाटतं. म्हणून मला वाटतं की या चर्चेमध्ये आपण हे पाहिलं पाहिजे की आदिवासी समाज साधारणपणे आपण पाहतोय की एक तर आदिवासी समाजाची मिलिटन्सी आणि त्या समाजाने जे फॉरेन पॉवरच्या अगेन्स्ट जे संघर्ष दिलेले आहेत हे भारतीय इतिहासामध्ये फार महत्त्वाचे संघर्ष आहेत. ब्रिटिशांचा सगळा विकासाचा जो प्रोजेक्ट आहे तो ब्रिटिशांचा विकासाचा प्रोजेक्ट तो गेलाच आदिवाशांच्या जंगल जमिनीच्या हृदयावर. त्यामुळे स्वाभाविकपणे ब्रिटिश सत्तेला वारंवार चॅलेंज देण्याचं काम ट्रायबल समाजाने, ट्रायबल कम्युनिटीनी त्या पातळीवर केलेलं आहे. आणि म्हणून काही संघर्ष आपण पाहतोय की आपण काही संघर्ष उदाहरणार्थ आपण असं बघू शकू की हे उदाहरणार्थ हा बिरसा मुंडाचा संघर्ष आहे. तो संघर्ष देखील इतिहासाने फार सुवर्णाक्षराने नोंदवलेला आहे. आणि हा जो संघर्ष आहे, समजा हा संथालचा संघर्ष आहे, हा संथालचा संघर्ष 1835 मध्ये झाला. संथालच्या संघर्षामध्ये 1855 मध्ये जवळपास संघटितपणे 10,000 संथाल आदिवासी समाजाच्या समाजाने उठाव केला. हे पण आपल्याला इतिहासामध्ये पाहतोय. इथे आपण हे पण आपल्याला माहिती आहे की परुळेकर गोदावरी परुळेकरांनी जे ठाण्यामध्ये जे काम केलं ते देखील इतिहासामध्ये फार मौलिक आणि महत्त्वाचं काम आपण मानतोय. आणि वारंवार मला दिसतं असं की ट्रायबल समाज सातत्यानं
चुकीच्या सत्तेच्या धोरणाच्या विरोधात आपली भूमिका व्यक्त करत आलेला आहे, आपला असंतोष व्यक्त करत आलेला आहे आणि सरकारनं चुकीची धोरणं स्वीकारू नये, लोकांच्या विरोधात जाणारी किंवा लोकांची शेती आहे, लोकांचं जगणं आहे, हे धोक्यात येणारी धोरणं राज्यकर्त्यांनी स्वीकारू नये यासाठी त्यांनी संघर्ष दिलेला आहे. आताच्यासारखी त्यावेळेला तर काही साधनं नव्हती किंवा त्यावेळेला या प्रकारचं शिक्षण नव्हतं, कम्युनिकेशन नव्हतं, तरीही लोक लढत होते असं आपण पाहतोय. त्यामुळे मला असं वाटतं की आदिवासी समाजाच्या घटनात्मक संरक्षणाकडे जात असताना आदिवासी समाजाचा एक गौरवपूर्ण इतिहास आहे. इतिहासात फार रमण्याची गरज नाही, कारण आता तो इतिहास पुन्हा होणार नाही आहे. पण आताच्या वर्तमानामध्ये आणि भविष्यासाठी या समाजाची उन्नती, विकास आणि या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तत्कालीन राष्ट्रीय नेतृत्वाने काम केलेलं आहे याकडे बघण्याची गरज आहे. आणि हेही या निमित्तानं मला आपल्याला सांगायचं आहे की महात्मा गांधींनी त्यांच्या काँग्रेस पक्षाने मोठा पुढाकार घेऊन ठक्कर बप्पा आणि त्यांच्या बरोबरच्या मंडळींबरोबर हे आदिवासी समाजाचे प्रश्न मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न फ्रीडम मुवमेंटच्या काळात आपण पाहतो आहोत की अगदी इतिहासाची पानं खचाखच भरलेली आहेत की 1857च्या बंडात तात्या टोपेंना आणि बंड करणाऱ्या नेत्यांना मदत करणारा जो जंगल आणि दऱ्याखोऱ्यातला माणूस होता किंवा या पहाडातला माणूस होता, तो माणूस या सगळ्या मंडळींना त्यांच्या शक्तीप्रमाणे मदत करत होता. आणि हे देशातलं एक महत्त्वाचं परदेशी विरोधातलं जे चाललेला संघर्ष आहे, या संघर्षामध्ये आपली एक ऐतिहासिक भूमिका पार पाडत होता. मला असं वाटतं ही भूमिका देखील एक समग्र भारताच्या दृष्टीने किंवा डेमोक्रॅटिक इंडियाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. आणि म्हणून या भूमिकेची देखील जाणीव भारतातल्या सत्ताधारी वर्गाने ठेवण्याची नितांत गरज आहे. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की ही चर्चा महत्त्वाची आहे. एक तर असं आहे की हे ज्या तरतुदी आहेत, समजा उदाहरणार्थ एक तर भारताची राज्यघटना आपल्याला कल्पना आहे की एका कठीण परिस्थितीतून राज्यघटना निर्माण झालेली आहे. त्याच्या अगोदर जवळपास सातत्यानं फ्रीडम मुवमेंट चालली आणि फ्रीडम मुवमेंटमध्ये जी स्वप्न किंवा जो ध्येयवाद चळवळी करणाऱ्या नेत्यांनी किंवा चळवळी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी समाजासमोर ठेवला, ब्रिटिशांसमोर देखील ठेवला, तो जगासमोर ठेवण्याचं काम केलं त्यांनी. आणि तो जो ध्येयवाद होता की इथल्या सर्व समाज घटकांना, विशेषतः सगळ्यात पिचलेल्या शोषित घटकांना, ज्याच्यामध्ये दलित येतात, आदिवासी येतात, ओबीसी येतात, गरीब येतात, शेतकरी येतात, मजूर येतात, या वर्गाला स्थिर आणि सुरक्षित जीवन देण्याचा आणि त्यांना त्यांची उन्नती करून देण्याच्या सर्व संधी आणि सर्व अपॉर्च्युनिटीज उपलब्ध करून देईल येणारा काळ किंवा येणारे स्वातंत्र्य किंवा येणारी राज्यघटना, या प्रकारची भूमिका फ्रीडम मुवमेंटमध्ये मांडलेली होती. त्यामुळे संपूर्ण भारतातल्या लोकांचं जे स्वप्न होतं, ते स्वप्न घेऊन या देशाची राज्यघटना लिहिली गेली. आणि या राज्यघटनेच्या निर्मितीच्या प्रक्रियेच्या अगोदर या समाजाचा जो मुद्दा ऐरणीवर आणला ते एकतर फ्रीडम मुवमेंट होती. ब्रिटिशांनी तर त्यावेळच्या ह्या सगळ्या वेगवेगळ्या समाजातल्या लोकांच्या चालीरीती आणि त्यांचे पेहराव, त्यांचे कपडे, त्यांचे दागिने याची चित्र काढून समाज आणि व्यक्ती आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न त्यावेळेला केला त्यांनी. कारण लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची जीवन पद्धती होती, लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची विषमता देखील होती. आणि समाजामध्ये या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना आयडेंटिफाय कसं करायचं, हा ब्रिटिश स्टेट समोरचा आणि ब्रिटिश प्रशासनासमोरचे देखील प्रश्न होते. त्यामुळे त्यांनी काही आदिवासींचे पेंटिंग केल्या, काही अस्पृश्यांचे पेंटिंग केले आणि त्याच्याहून ते आयडेंटिफाय करायचे की हा व्यक्ती या समूहाचा आहे आणि या समूहामध्ये याचे रक्तसंबंध आहेत किंवा या समाजामधनं हा येतो. तर त्यामुळे
या समाजाची पुनर्रचना करण्याच्या किंवा या समाजाची एका समतेच्या न्यायाच्या तत्वाच्या आधारावर उभारणी करण्यासाठी जे जे वेगवेगळे प्रयोग झाले, त्यात या प्रकारचे देखील प्रयोग, वेगवेगळी संशोधनं झाली, वेगवेगळ्या जाती आयडेंटिफाय झाल्या, वेगवेगळ्या ट्राईबच्या कम्युनिटी आयडेंटिफाय झाल्या. आत्ता जवळपास 415 ट्राईब कम्युनिटीज आता नोंदलेल्या आहेत. कदाचित सगळ्या कम्युनिटीपर्यंत 70 वर्षामध्ये देखील भारत सरकार पोहोचलेलं आहे असं वाटत नाही. अनेक लोकांची प्रकरणं पाहिली, वाचली की त्या सगळ्या लोकांची जी त्यातली जे वेगळेपण आहे, त्यातली भिन्नता आहे, ती सगळी भिन्नता आपण काय रेकॉर्ड करू शकलेलो आहोत असं वाटत नाही. अनेक लोक अतिशय प्राचीन खोलवर जंगलामध्ये राहतात, पहाडामध्ये राहतात, जिथे अद्याप ही संसाधन, हे आधुनिक ज्ञान विज्ञानाची संसाधनं पोहोचले नाहीत. अशा प्रकारचा एक दुर्गम भागात राहणारे देखील एक आदिम समूह आदिवासी समाज अद्यापही आहे की जो अद्यापही नीट सायंटिफिकली नोंदण्याची गरज आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या समाजाला एक पुढे घेऊन आणण्यासाठी जे फ्रीडम मुवमेंटनं स्वप्न पाहिलं आणि त्या स्वप्नाचा निचोड आपण म्हणू किंवा त्या स्वातंत्र्य आंदोलनाचा समारोप जो आहे किंवा त्या स्वातंत्र्य आंदोलनाचा पुढचा जो टप्पा आहे तो आहे भारतीय राज्यघटना. म्हणून मला असं वाटतं की फ्रीडम मुवमेंटला मदत करणारे ट्राईब्स, फ्रीडम मुवमेंटला मदत करणारे भारतीय समाज, या सगळ्या समाजाने ही सगळी स्वप्न पाहिलेली होती. आणि म्हणून वर्तमानामध्ये या स्वप्नापासून सत्ताधारी वर्ग जर दूर जात असेल किंवा सत्ताधारी सत्तेमधली मंडळी दूर जात असतील तर हे त्यांचं दूर जाणं समाजावर अन्याय करणार आहे किंवा त्यांच्या कर्तव्यापासून दूर जाण्यासारखं आहे. मला असं वाटतं की या निमित्तानं आपण कॉन्स्टिट्यूशनच्या काही तरतुदींचा विचार जरूर आपण करणारच आहोत. पण मला असं वाटतं की कॉन्स्टिट्यूशन भारताची फाळणी झाली, भारताच्या फाळणीनंतर झालेली देशातली जी परिस्थिती आहे, पाकिस्तानमधली ही परिस्थिती, भारतातली ही परिस्थिती आणि हजारो वर्ष गुण्यागोविंदाने राहणारी लोक आपापसामध्ये संघर्ष करतानाही त्या काळात पाहिली, त्या सगळ्या पार्टिशनच्या पार्श्वभूमीवर देखील पाहिलं पाहिजे आपण की समाजाला त्याची प्रचंड मोठी किंमत द्यावी लागलेली आहे. आणि पार्टिशन नंतर स्वतंत्र भारताचे जे संविधान आलेलं आहे तर या संविधानाने जे इथले वेगवेगळे समाज घटक आहेत त्या सगळ्या समाज घटकांना केंद्र करून किंवा त्याच्या सर्व आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक जीवनाचा विचार करून काही ज्या महत्त्वाच्या तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदी या पहिल्यांदाच भारतीय इतिहासामध्ये झालेल्या आहेत. मुळात एक असं आहे की हा अत्यंत विषमतेवर उभा असलेला भारतीय समाज आहे. या भारतीय समाजामध्ये ज्या प्रकारची विषमता आहे, ज्या प्रकारची जाती व्यवस्था आहे, ज्या प्रकारची वर्ण व्यवस्था आहे, ज्या प्रकारचं स्त्रियांना दुय्यम लेखण्याची पद्धत आहे, ज्या प्रकारे ट्राईब्सला त्यांच्या अधिकारापासून वंचित करण्याची एक दीर्घ शेकडो हजारो वर्षाची परंपरा राहत आलेली आहे, या प्रकारचं वातावरण जगामध्ये नाही आहे. जगामध्ये असं आहे की आफ्रिकेमध्ये पण ट्राईब्स आहेत, अमेरिकेमध्ये पण ट्राईब्स आहेत, एशियामध्ये पण ट्राईब्स आहेत, युरोपमध्ये पण ट्राईब्स होते. पण युरोपनं स्वतःला एवढं प्रचंड बदलून घेतलेलं आहे की युरोपमध्ये आता ट्राईब्स शोधून सापडत नाही. ट्राईब्स आफ्रिकेत सापडतात, अमेरिका खंडात सापडतात, आशिया खंडात सापडतात. आणि सगळ्यात वाईट अवस्थेतले ट्राईब्स म्हणजे भारतातले ट्राईब्स असं जर म्हटलं तर वावगं नाही होऊ शकत. तर त्यामुळे 70 वर्षाच्या या सगळ्या प्रवासामध्ये, लोकशाही, संसदीय लोकशाहीच्या प्रवासामध्ये ट्राईब्स कम्युनिटीकडे आपण गांभीर्याने ज्या गांभीर्याने पाहायला पाहिजे त्या गांभीर्याने न पाहिल्यामुळे त्यांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, रोजगारविषयक आणि स्थिर आणि सुरक्षित जगण्याचा आणि विकास करून घेण्याची ज्या त्यांच्या संधी आहेत या संधीचा विचार भारतामध्ये गांभीर्याने झाला नाही. त्यामुळं त्याचे अनिष्ट परिणाम समाजाला भोगावे लागतात असंही चित्र येतं. एक चांगली गोष्ट आहे की नियोजनाच्या मार्फत जो काही विकास झाला त्यातनं थोडाफार रोजगार, थोड्याफार संधी समाजापर्यंत गेल्या.
पण अद्याप 96% माणूस शेतकरी आणि शेतमजूर आहे. आणि शेती किती आहे ट्राईब्सकडे? 1 एकर 2 एकर, हेक्टरच्या आतले 1 हेक्टरच्या आतले 90% शेतकरी आहेत. तर त्यामुळे संपूर्ण समाज शेतीवर आहे, जंगलावर आहे, नैसर्गिक संसाधनावर त्याचं जगणं अवलंबून आहे. आणि अशा एकदम एकदम तळाचा माणूस, सगळ्यात शोषित माणूस आणि सगळ्यात पिचलेला मोडलेला माणूस, या पिचलेल्या मोडलेल्या माणसाला तर उभं करण्यासाठीचं स्वप्न भारतीय लोकशाहीने पाहिले, भारतीय संविधान पाहतं. आणि भारतीय संविधानाने पाहिलेलं हे स्वप्न जर प्रत्यक्षात आणायचं असेल आणि राज्यकर्ता किंवा सत्ताधारी वर्ग जर याकडे दुर्लक्ष करत असेल, तर याचं एक जे राजकारण समाजकारण करावं लागतं, याकडे शिक्षित वर्गाने अधिक बघण्याची आवश्यकता आहे. खरं म्हणजे आत्ता आपण भारतामध्ये चर्चा करतोय, करोनाचा काळ आहे आणि या करोनाच्या काळामध्ये मजूर वर्गावरची जी परिस्थिती ओढवलेली आहे, सर्वसामान्यांवरची जी परिस्थिती आहे, तर ती परिस्थिती अत्यंत कठीण परिस्थिती ओढवलेली आहे. ज्यांच्याकडे संसाधनं नाही जगण्याची, नागरी भागामधले प्रश्न एवढे तीव्र आहेत, तर दुर्गम भागातले जंगल भागातल्या आदिवासींचे प्रश्न निश्चितपणाने नागरी भागापेक्षा अधिक बिकट आणि अधिक कठीण झालेले आहेत. म्हणून मला असं वाटतं की आत्ताच्या ज्या कॉन्टेस्टमध्ये किंवा ज्या परिस्थितीमध्ये आपण विचार करतो, तर आपल्यासमोर दिल्लीला शेतकऱ्यांचं आंदोलन, लाखो लोक तिथं त्यांचा व्हाईस तिथं रेज करतायत, शांततेने, संयमानं, लोकशाही मार्गानं सरकारला समजून सांगण्याचा ते प्रयत्न करतायत. आणि शेतीसारखं अत्यंत महत्त्वाचं साधन ज्याच्यावर 100% आदिवासी भारतातला जगतो, शेती आणि जंगल याच्यावर, या नैसर्गिक संसाधनावरच तो उभा आहे अद्यापी. तो काही कलकत्ता, मुंबई, मद्रास किंवा दिल्लीतल्या शहरी वातावरणावर उभा नाही. तिथे काय अर्धा टक्का माणूस पोहोचलेला आहे. तो अद्यापी समाज मागेच आहे. आणि त्या समाजाला अशा शेतीवर आणि अल्पभूधारण करणाऱ्या माणसाला किंवा कुठल्याही प्रकारच्या आधुनिक संसाधनापासून वंचित असलेला हा माणूस आपला जीवन प्रवास करताना आपण पाहतोय. म्हणून मला असं वाटतं की देशातलं आत्ताचं वातावरण जे आपलं आहे, ते वातावरण संविधानाला वाईट अर्थाने प्रभावित करणारं वातावरण आहे. कॉन्स्टिट्यूशनचे एम आणि ऑब्जेक्ट जे आहेत, एक तर असं आहे की या देशात नागरिकांना पहिल्यांदा अधिकार मिळाले, या देशात माणसाला माणूस म्हणून जी ट्रीटमेंट दिली गेली आणि माणसाचं मूल्य एक समान पातळीवर कागदोपत्री का होईना पहिल्यांदा रेकॉर्ड झालं, ते संविधान सभेमध्ये झालं. राज्यघटनेमध्ये सगळ्यांना अधिकार समान देण्याचं कलम आलं 14. आर्टिकल 14मध्ये इक्वॅलिटी बिफोर लॉ आलं. आणि सिटीजन म्हणून, नागरिक म्हणून प्रत्येकाला नागरिक अधिकार आले. हे अधिकार भारतीय इतिहासामध्ये कोणी कुणाला दिलेले नाहीत. भारतीय इतिहास म्हणजे भयानक शोषणाचा इतिहास आहे. सोन्याचा धूर निघत होता असं लोक म्हणतात आपल्या देशात. कुणाच्या घरामध्ये धूर निघत होता? कुणाची घरं होती ती? कुठल्या फॅमिलीज होत्या त्या ज्याच्या घरामध्ये सोन्याचा धूर निघत होता? मला तर शेतकऱ्यांच्या घरामध्ये सोन्याचा धूर नाही कधी दिसला. शेतकऱ्यांच्याच घरामध्ये सोन्याचा धूर निघत नसेल तर ट्राईबच्या घरामध्ये सोन्याचा धूर कसा काय निघेल? काही शक्यता नाही आहे. इतक्या आधुनिक जगामध्ये, आधुनिक काळामध्ये देखील ट्राईब्स आपला जीवन उदरनिर्वाह जंगलातल्या संसाधनावर करताना आपण पाहतो. 96% लोक शेती आणि शेतमजुरी करतायत. आणि शेतीची अवस्था अशी आहे की ते 2-2.5 महिने देखील तिथं शेतीत त्या काम पुरेसं मिळत नाही अशी शेती आहे. ते अत्यंत अत्यंत मागासीची परिस्थितीमध्ये त्याच्या ज्या आर्थिक सामाजिक जी परिस्थिती आहे ती अत्यंत कठीण स्वरूपाची आहे. आणि या कठीण परिस्थितीमधनं त्याला बाहेर काढण्यासाठी घटनात्मक तरतुदी ज्या केलेल्या आहेत, या तरतुदीचा आधार घेऊन राज्यकर्त्या वर्गाने या समाजाला मेन स्ट्रीममध्ये, मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी ज्या प्रकारचं शिक्षण, ज्या प्रकारचं स्किल, ज्या प्रकारचा रोजगार, ज्या प्रकारचं या समाजाचं ट्रेनिंग आणि ज्या प्रकारचं या समाजाला संरक्षण देण्याची आवश्यकता आहे, त्या प्रकारचं संरक्षण देशाच्या म्हणजे केंद्राच्या आणि राज्याच्याही आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक धोरणामधनं मिळताना काही दिसत नाही असं मला वाटतं. कारण हे जे संबंध डेव्हलपमेंट प्लॅन आहेत सगळे या नियोजन काळामध्ये झालेले किंवा आत्ताही सगळे डेव्हलपमेंट प्लॅन, त्यातले मेजॉरिटी प्लॅन जे प्रोजेक्ट जे झालेले आहेत ते सगळे जंगल आणि नद्याच्या प्रवाहाच्या अनुषंगाने झालेत.
नद्यांच्या खोऱ्यामध्ये जंगलाच्या जंगली जमिनीवर हे सगळे प्रोजेक्ट झालेले आहेत. आणि या जल आणि जंगल हे जे अत्यंत महत्त्वाचं साधन आहे या आदिवासी वर्गाचं, याची धूळधाण किंवा याला आपण म्हणू की याचा गांभीर्याने विचार न करता या प्रोजेक्टला या ठेकेदारासाठी किंवा कंपन्यांसाठी किंवा सरकारच्या हितसंबंधांसाठी जबरदस्तीनं हे प्रोजेक्ट केले गेलेले आहेत. हे प्रोजेक्ट करत असताना या ट्राईब्सला विस्थापित ज्या प्रकारे व्हावं लागलेलं आहे, ते विस्थापित झालेले देशात सगळ्यात जास्त या सरकारच्या धोरणांमुळे विस्थापित झालेले लोक जे आहेत ते सगळ्यात जास्त ट्राईब्स आहेत. 85% ट्राईब्सनं आपली जीवन आणि आपली जमीन, आपलं पाणी, आपले नैसर्गिक संसाधनं या प्रोजेक्टमध्ये घातलेले आहेत. आणि याच्या बदल्यामध्ये त्याचं पुनर्वसन, त्याचा रोजगार, त्याचं शिक्षण, त्याची घरदारं आणि त्याचं जीवन उभं करण्याचं काम प्रामाणिकपणे इंडियन स्टेटनं, भारतीय शासनकर्त्या वर्गाने केलेलं नाही आहे. आणि म्हणून ट्राईबचा जो हा क्राय आहे ऐकून, तर हा क्राय दिवसेंदिवस या धोरणांमुळे वाढत गेलेला आहे. तर त्यामुळे राज्यघटनेमध्ये तरतुदी आहेत, राज्यघटनेमधले इक्वॅलिटी बिफोर लॉ आहे. पण इक्वॅलिटी बिफोर लॉ, कायद्यासमोर सगळे नागरिक समान, उद्योगपती, जमीनदार आणि ट्राईब्स दोघांनाही आर्टिकल 14 समान आहे. मग राज्यघटनेचं आर्टिकल 14 समोर हे सगळे उद्योगपती, मजूर, राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, आमदार, ते गावातला छोटा माणूस, हे सगळे समान आहेत आर्टिकल 40 समोर. मग हे ऑन पेपर असलेले हे जी इक्वॅलिटी बिफोर लॉ आहे, ही समानता आहे, ते ही प्रत्यक्षात आणण्यासाठी संविधानाने जे अन्य तरतुदी केलेल्या आहेत किंवा संविधानाचा जो अन्य आग्रह आहे, तो आग्रह जर प्रत्यक्षात जीवनामध्ये जर तो आणू शकलो नाहीत, तर अत्यंत आदर्श आणि अत्यंत सक्षम अशी कॉन्स्टिट्यूशन असून देखील आणि त्याच्यामध्ये अधिकार असून देखील समाजाला प्रत्यक्ष ते उपभोगता येत नाहीत. आणि म्हणून समाजाला घटनात्मक जे अधिकार आणि संरक्षण मिळालेले आहेत, राज्यघटनेनं कुठल्या समाजाला वगळलेलं तर नाही आहे. राज्यघटनेनं सगळ्या समाजाला एक समानतेच्या पातळीवर बांधण्याचा आणि त्याची पुनर्रचना करण्याचा एक मोठा ध्येयवाद बाळगलेला आहे. भारताची राज्यघटना जशी आदर्शवादी आहे तशी ती प्रॅक्टिकल आहे. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी ज्या प्रकारचं भारतामध्ये प्रशासन आहे, ज्या प्रकारच्या लोकशाही संस्था आहेत, या लोकशाही संस्थांवर याची जबाबदारी आहे. पण प्रत्यक्षात या लोकशाही संस्थांमध्ये सुसूत्रता नाही आहे. जो पॉवरमध्ये जातो तो आपल्या पद्धतीने त्याचा अर्थ लावतो आणि त्याच्यावर अंकुश ठेवणारी जी दुसरी यंत्रणा आहे ती प्रामाणिकपणे ती अंकुश ठेवण्याचं काम करत नसल्यामुळं कायदे मंडळ आहेत, कार्यकारी मंडळ आहे, न्याय मंडळ आहे, या मंडळांना प्रचंड अधिकार आणि त्यांचे प्रचंड सामर्थ्य असताना देखील ट्राईब्सला या मंडळाचा खऱ्या अर्थाने न्याय ट्राईबच्या जीवनामध्ये आपल्याला दिसत नाही. तो गरीब माणसाच्या जीवनामध्ये दिसत नाही. तो या असं आहे की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब 1935च्या कायद्याने या दोघांच्याही व्याख्या करण्यात आल्या. कोण ट्राईब्स म्हणजे कोण, शेड्यूल कास्ट म्हणजे कोण, ते अस्पृश्यतेच्या मुद्द्यावर ते डिफाईन केलं गेलं. आणि एलिनेटेड फ्रॉम सिव्हिल सोसायटी, नागरिकापासून तुटलेला समूह, समाज, घटक, विशिष्ट पद्धतीने जगणारा, विशिष्ट भूभागात राहणारा, विशिष्ट परंपरा जोपणारा, अशा वेगवेगळे जे त्याचे जे वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्याच्या अनुषंगाने ट्राईब्स त्यांच्या याद्या बनवल्या गेल्या, त्या समाजाच्या याद्या बनवल्या गेल्या. आणि या समाजाला या समाजाच्या संसाधनाच्या बाबतीत, त्याच्याकडे असलेल्या जमिनीच्या बाबतीमध्ये त्याच्याकडे त्याचं संरक्षण करण्यासाठी ही जबाबदारी जाणीवपूर्वक भारतीय संविधानाने प्रेसिडेंटकडे दिलेली आहे. आणि प्रेसिडेंटचे राष्ट्रपतीचे प्रतिनिधी जे राज्यामध्ये आहेत त्यांच्याकडे दिलेली आहे. त्यामुळे ती काही बदलत जाणाऱ्या अधिकाऱ्यांवर, बदलत जाणाऱ्या मंत्रिमंडळावर ही जबाबदारी दिली नाही. हे केवळ ट्राईबचं असं का केलं गेलं, हे शेड्यूल कास्टचं असं का केलं गेलं, कारण घटना निर्माण करणाऱ्या घटना परिषदेला आणि खुद्द बाबासाहेब आंबेडकरांना, नेहरूंना, आझादांना, पटेलांना या प्रकारची जाणीव होती की सत्तेमध्ये बदल झाल्यानंतर सत्तेत येणारे लोक
लोकांच्या हितापेक्षा किंवा गरीब माणसाच्या म्हणजे SC ST OBC या समूहाच्या हितापेक्षा आपल्या पक्षाच्या विचारालाच महत्त्व दिलं जाईल असे लोक येऊ शकतात याची जाणीव त्यांना असल्यामुळे हे ट्राईबच्या जमिनीचं रक्षण, ट्राईबच्या जीविताचं रक्षण, ट्राईबचं रिस्पेक्ट करण्याचं लक्षण किंवा ट्राईब्सला स्टेबल आणि सेक्युअर लाईफ देण्याची जबाबदारी देशातल्या राष्ट्रपती आणि राज्यातल्या गव्हर्नरवर किंवा राज्याच्या राज्यपालांवर सोपवलेली आहे. ते चीफ सेक्रेटरी ऑफ स्टेटवर नाही सोपवली किंवा चीफ सेक्रेटरी ऑफ पार्लमेंटवर नाही सोपवलेली. त्याचे जे अधिकार कॉइन केलेले ते आणि त्या अधिकाराचं जे नियंत्रण ठेवलेलं आहे ते प्रेसिडेंट आणि गव्हर्नर सारख्या अथॉरिटीकडे ठेवलेलं आहे. परंतु हे आपण पाहतो आलेले हे सगळे इतके प्रेसिडेंट आणि गव्हर्नर ज्या प्रकारचं त्यांचं काम आहे आपण पाहतोय मागची 70 वर्ष पाहतोय. तर प्रेसिडेंट त्याचा जो अधिकार आहे ते अधिकार वापरताना दिसत नाही. प्रेसिडेंट बघायची भूमिका, प्रेसिडेंट जर पार्लमेंटमधल्या सत्ताधारी पक्षाला खुश करण्याची भूमिका घेत असतील तर ते संविधानाला अभिप्रेत नाही आहे. राज्यपाल राज्यांचे जर राज्याच्या मुख्यमंत्र्याला आणि मंत्रिमंडळाला खुश करण्याची भूमिका घेत असेल तर हे भारतीय संविधानाला मान्य नाही आहे. त्यामुळे प्रेसिडेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्नर ऑफ स्टेट यांनी इंडिपेंडेंटली ट्राईबच्या अधिकारासाठी किंवा विकर सेक्शन ऑफ सोसायटीच्या अधिकारासाठी त्यांनी आपले अधिकार वापरले पाहिजे आणि ते अधिकार त्यांनी न वापरणं हा समाजावर मोठा अन्याय करण्याचा भाग आहे. म्हणून मला हे जे याचं त्यांनी मुख्यमंत्र्यावर का नाही जबाबदारी दिली बाबासाहेबांनी किंवा राज्यघटनेनं? बाबासाहेबांनी किंवा घटना परिषदेने ट्राईबच्या संरक्षणाची जबाबदारी मंत्रिमंडळावर का नाही दिली? कुठल्या कलेक्टर किंवा कुठल्या अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यावर का नाही सोपवली? त्याचं कारण हे आहे की प्रशासकीय अधिकारी म्हणजे डिस्ट्रिक्ट कलेक्टर देखील राज्यपाल राष्ट्रपतीच्या अधिकाराने जे त्याच्या अधिकारांतर्गत राष्ट्रपतीचा प्रतिनिधी म्हणून जे ते आपले काम करतील ते काम एक्झिक्यूट झालं पाहिजे आणि ते प्रत्यक्षात दिसलं पाहिजे. म्हणून त्याचं एक वेगळं स्थान संविधानामध्ये निर्माण केलेलं आहे आणि ते जे अपेक्षा आहे त्यातल्या कुठल्याही एकाही धोरणाची प्रामाणिकपणे जर अंमलबजावणी केली तर हा सगळा इतका मागे पडलेला समाज आपल्या डोळ्यादेखत उभा राहिलेला दिसेल. पण त्या प्रकारची परिस्थिती येत नाही कारण आपल्या हितसंबंधासाठी हे अधिकाराची महत्त्वाचे क्षेत्र वापरली जात आहेत आणि मग घटनेच्या अपेक्षेप्रमाणे ते वापरली जाण्यासाठी ते घटनेच्या अपेक्षेप्रमाणे जर ते जायचे असतील तर लोकांना शांत राहून नाही चालत. लोकांना लोकशाही मार्गाने शांततेच्या मार्गाने समाजामध्ये मोठी जागृती होण्याची गरज आहे. समाजाने मोठी संघटितपणे आपले प्रयत्न चालू ठेवण्याची गरज आहे आणि लोकशाही देखील त्यांचीच टिकते ना. लोकशाही अधिकार त्याच समाजाचे टिकतात जो समाज आपल्या अधिकारासाठी उभा राहतो, संघटित होतो आणि तो शांतपणे संघर्ष करतो. अमेरिकेत आपण पाहिलं गेल्या 2-3 महिन्यापूर्वी या लॉकडाऊनच्या काळामध्ये एका ब्लॅक माणसावर अन्याय पोलिसाकडनं झाला तर सबंध अमेरिकेतला सिटीजन ब्लॅक व्हाईट सगळ्यांनी मिळून अमेरिकेतल्या प्रशासनाला जबाबदार धरलं आणि त्या एका ब्लॅक माणसाचा जीव घेण्याची जबाबदारी किंवा त्याचं प्राण घेण्याची जबाबदारी प्रशासनावर आहे आणि ती डायरेक्ट प्रेसिडेंट ऑफ US वर आहे अशी भूमिका घेतली. आणि हे जे ब्लॅक लाईव्ज मॅटर नावाचं जे आंदोलन झालं या 2020 मधलं हे आंदोलन ज्या प्रकारचं आहे ते ज्या प्रकारे युरोपमध्ये ते युरोप आणि अमेरिकेच्या वेगवेगळ्या देशांमध्ये ज्या प्रकारे ते चाललं आणि त्यांनी ज्या प्रकारे स्टेटसमोर प्रश्न उभे केले त्या प्रकारचे प्रश्न आपल्याकडे उभे राहत नाहीत. आता शेतकरी लढतायत, बाकी समाज फक्त येणाऱ्या बातम्या वाचतोय, शेतकऱ्यांच्या बाजूने ठाम उभा राहत नाही. देशात 6 लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. असा लोकशाही प्रधान देश कुठला असू शकतो का ज्या देशामध्ये 6 लाख लोक शेतकरी जो समाजाचा पोशिंदा आहे किंवा समाजाला जीवन देणार आहे, समाजाचं भरण पोषण करणार आहे असा शेतकरी 6 लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्या सरकारच्या आर्थिक सामाजिक चुकीच्या धोरणांमुळे. आणि ही चुकीची धोरणं जर राज्याची अशी चालली तर समाजामधली प्रगती, समाजातलं परिवर्तन किंवा जे राज्यघटनेला समाजातलं उत्थान अपेक्षित आहे ते निर्माण
कठीण जातं. आणि म्हणून ब्लॅक लाईव्ज मॅटर हे अमेरिकेतलं जे आंदोलन आहे ते जगाला धडा घालून देणार आहे की राज्यकर्ते कुणीही असो, कुठल्याही पक्षाचे असो, राज्यकर्त्याची जी कर्तव्य आहेत ती कर्तव्य त्यांनी केली पाहिजे. आणि ते जर ते करत नसतील तर त्यांना करायला भाग पाडलं पाहिजे. त्या प्रकारचं समाजामध्ये जागृती आणि त्या प्रकारचं समाजाचं प्रशिक्षण होण्याची गरज आहे. अन्यथा कुणी एखादा माणूस येऊन संपूर्ण नागरिकांचे आणि जनतेचे अधिकार केंद्रित करू शकतो आणि लोकांच्या नागरिक अधिकारापासून त्याला वंचित करू शकतो, ज्याचं दर्शन आपण आता आपल्याकडे घेतोय. म्हणून मला असं वाटतं की ट्राईबच्या अधिकाराच्या मध्ये ट्राईबसाठी बाकी समाज उभा राहायला पाहिजे. ट्राईब इथं कामगाराच्या प्रश्नासाठी अन्य समाज उभा राहायला पाहिजे, मायनॉरिटीसाठी इतर समाज उभे राहिले पाहिजेत. कारण ह्या संपूर्ण समाजाचा हा देश आहे. हा देश कोणी काही त्याचा अन्वयार्थ लावून कुठल्या तरी विशिष्ट धर्माचा, विशिष्ट वर्गाचा किंवा विशिष्ट प्रदेशाचा हा देश असा जर कोणी समजून काही विचार करत असेल तर ती त्याची मोठी चूक आहे. संविधानात घटनात्मकदृष्ट्या हा देश संपूर्ण भारतीय नागरिकांचा आहे आणि भारतीय नागरिकांमध्ये जे सगळ्यात पिछडे आहेत, सगळ्यात मागास आहेत, सगळ्यात दुबळे आहेत, सगळ्यात शोषित आहेत आणि सगळ्यात ज्यांना संरक्षणाची गरज आहे ते संरक्षण त्या वर्गाला मिळालं पाहिजे. आणि ट्रायबलला जे संरक्षण संविधानाने दिलेलं आहे ते संविधानाचं जर संरक्षण या समाजाला कोणी देण्यापासून दूर जात असेल तर त्याच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे. शांतपणे लोकशाहीच्या मार्गाने, अहिंसक मार्गाने ही एक भूमिका समाजामध्ये रूढ झाली पाहिजे असं मला या निमित्तानं आवर्जून सांगायचं. कारण आत्ता दिल्ली प्रदेशामध्ये त्यांच्या 7वी 8वी चर्चा केंद्र सरकारबरोबर फेल गेलेली आहे आणि एक मोठा क्रायसिस भारतामधल्या लोकशाहीसमोर आणि लोकशाही संस्थांसमोर या आंदोलनामुळे उभा राहिलेला आहे. तर मला असं वाटतं की लोकशाही, भारतातली लोकशाही आणि लोकशाही संस्था यामधला सुसंवाद आवश्यक आहे. यामध्ये जी लोक त्या पदांवर जातील त्यांनी आपली कर्तव्य समजून काम केलं पाहिजे. त्या पदाधिकाऱ्यांनी हे आपल्या मालकीचं आहे, प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे या प्रकारचं धोरण किंवा हे आपल्या पक्षाच्या मालकीचं आहे, आपण हव्या त्या पद्धतीने करू, ही भूमिका त्यांना घेता येणार नाही. सामाजिक इंटरेस्ट, राष्ट्रीय इंटरेस्ट किंवा देशाचा आणि समाजाचं जे हित आहे याला प्रायोरिटी देण्याची गरज आहे असं मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे. आणि ट्रायबलला त्या प्रकारचं संरक्षण मिळत नाही म्हणून ट्रायबलचा बॅकलॉग भरला जात नाही. ट्रायबलला रिझर्वेशन आहे, पार्लमेंटमध्ये ट्रायबलचे खासदार आहेत, घटनात्मकदृष्ट्या प्रोटेक्शन आहे की त्यांचं प्रतिनिधित्व तिथं गेलं पाहिजे. पण आता हे जे प्रतिनिधी आहेत हे सगळे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचे, या प्रतिनिधींच्या बाबतीमध्ये हे प्रतिनिधी या समाजाच्या इंटरेस्टसाठी उभे राहताना दिसत नाही. हे उभे राहिले तर यांच्या बाजूने अन्य सत्ताधारी पक्षाचे पॉलिटिकल रिप्रेझेंटेटिव्ह उभे राहताना दिसत नाही. त्यामुळे इथे समाजामध्ये हे जे चॉपिंग आहे, आर्टिफिशियल चॉपिंग आहे, कृत्रिम ही विभागणी समाजामध्ये आहे की ते आदिवासींचे प्रश्न आहेत ना, मग ते आदिवासी विकास महामंडळ बघेल, आदिवासी मंत्री बघेल. हां, ते शेड्यूल कास्टचे प्रश्न आहेत ना तर शेड्यूल कास्टचे बघतील. ते शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ना मग शेतकरी बघतील. मग ते गिरणी कामगारांचे प्रश्न आहेत ना ते कामगारच्या ट्रेड युनियन बघतील. तर हे जे सेक्शनल चाललेलं आपल्याकडं आहे यामुळे संविधानातली जी उद्दिष्ट आहेत ती पूर्ण होताना आपल्याला दिसत नाहीत. आणि म्हणून मला असं वाटतं की संविधानामध्ये जे अनेक कल्याणकारी कार्यक्रम आलेले आहेत, संविधानामुळे कल्याण झालं ना, संविधानामुळे काहीच झालं नाही असं नाही. संविधानामुळे 70-71 वर्षामध्ये एक प्रगती झाली. ती प्रगती झाल्यामुळे एक वर्ग विकसित झाला. पण यावर समाधान मानून चालत नाही की या प्रगतीनं समाजाचं उत्थान होणार नाही. आणि ज्या प्रकारचं सामाजिक परिवर्तन डॉक्टर आंबेडकरांना अपेक्षित होतं, पंडित नेहरूंना अपेक्षित होतं, खुद महात्मा गांधींना अपेक्षित होतं, आझादांना अपेक्षित होतं किंवा या वल्लभभाई पटेलांना अभिप्रेत होतं किंवा फ्रीडम मुवमेंटमधल्या हजारो स्वातंत्र्य सैनिकांना अभिप्रेत होतं, त्या प्रकारचं होत नाही. म्हणून मला असं वाटतं की हा प्रश्न एकूण
एकूण सामाजिक चिंतनाचा आहे आणि एक सामूहिक व्यापक राजकारणाचा आणि धोरणाचा हा मुद्दा आहे. कारण असं आहे की संविधानाची जी धोरणं आली नियोजित विकासाची, प्लॅनिंग कमिशन मार्फत ही पॉलिसीज पण चालल्या आणि त्याच्याप्रमाणे काही शिक्षण ट्राईब्सपर्यंत गेलं, गावापर्यंत गेलं, तांड्यापर्यंत गेलं, वाड्यापर्यंत गेलं, दऱ्याखोऱ्यात गेलं. काही सरकारनं गुंतवणूक निश्चित केली, पण या शिक्षणाच्या नंतर या समाजामध्ये जे वेगवेगळ्या अन्य गोष्टी त्या समाजाची उद्योग आहेत, व्यवसाय आहेत, त्या समाजाची जी साधनं आहेत, त्याचा विकास आहे, त्या समाजाला त्या समाजाला स्किल्ड बनवण्याचं काम आहे. एकूण समाजाला स्किल्ड बनवण्याचं काम आहे. त्यात प्रायोरिटीनं कुणाला स्किल्ड करावं लागेल? जो दुबळा समाज आहे त्यांना. तर त्यामुळे मला असं वाटतं की या राज्यघटनेच्या अनुषंगानं एकतर इथं एक क्रांतीच होती 20व्या शतकातली. 1950 साली राज्यघटना आली. 1950च्या पूर्वी या समाजात कुठल्याही आदिवाशाला काय ट्रीटमेंट मिळत होती, कुठल्याही शेड्यूल कास्टच्या माणसाला काय ट्रीटमेंट होती, कुठल्याही महिलांच्या बाबतीमध्ये काय आपले कुठले अधिकार होते. परंपरेप्रमाणे आपापल्या रीतिरिवाजाप्रमाणे सगळं चाललेलं होतं आणि आपापल्या जातीबद्ध एक विषमता आपला समाज चालवत होता. तर ही जी विषमता आहे याला मुठमाती देण्याची भूमिका संविधानाने घेतली आणि म्हणून संविधानाने एक व्यक्ती एक मूल्य आणि म्हणजे एक मत नाही, एक मूल्य, एक व्यक्ती एक मत असं नाहीये, एक व्यक्ती एक मत एक मूल्य अशी भूमिका घेतली. तर संविधानाच्या या सगळ्या वाटचालीमध्ये या सगळ्या ट्राईब्सला मिळालेल्या रिझर्वेशनच्या, ट्राईब्सला किंवा शेड्यूल कास्टला किंवा ओबीसीला किंवा महिलांना ज्या मिळालेल्या रिझर्वेशन्स आहेत, ह्या रिझर्वेशनचा मुद्दा नेहमी सतत चर्चेत राहिला, सतत तो वादळी राहिला. तो एकतर प्रामाणिकपणे राज्यकर्त्या वर्गाने तो समजून घेतला नाही. असं आहे की हा मुद्दा राज्यकर्ताच वर्ग जर समजून घेत नसेल तर तो त्याची इम्प्लिमेंटेशन करण्याची भूमिका करणारा जो हे आहे, एक्झिक्युशन आहे, ते एक्झिक्युशन होणारच नाही. तर त्यामुळे ट्रायबलच्या ज्या जागा आहेत त्या ट्रायबलच्या जागा भरल्या जात नाहीत. ट्रायबलच्या ॲडमिशनच्या हायकोर्टामध्ये अनेक प्रकरणं येतात. महाराष्ट्र एवढा सजग राज्य आहे तर ट्रायबलच्या खोट्या कागदपत्राच्या आधारावर मेडिकल, इंजिनिअरिंग आणि फार्मसी, डीएड, बीएड या सगळ्या वेगवेगळ्या शिक्षण संस्थांमध्ये खोट्या नाट्या कागदपत्राच्या आधारावर, सर्टिफिकेटच्या आधारावर लोक प्रवेश मिळवतात आणि खरा जो गरजू आहे, ज्याच्यासाठी संविधानामध्ये तरतूद झाली, तो माणूस यापासून वंचित राहतो, त्यापासून त्याला डिप्राइव्ड केलं जातं. तर त्यामुळे समाजामध्ये अनेकांनी कामं करण्याची गरज आहे. या चर्चेचं महत्त्व काय? हे सगळे ऑर्गनाईज करणाऱ्या मंडळींना धन्यवाद याच्यासाठी दिले पाहिजेत की त्यांना याची कल्पना आहे की हे सगळे प्रयत्न करावे लागणार आहेत आणि त्या प्रयत्नातून ही चर्चा तुम्ही जी चालवलेली आहे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ट्रायबचं त्याच्यात समजा आता 400-450 ट्रायबल रेकॉर्डेड समूह आहेत, जमाती आहेत. तर या 400-450चे आसाममधली वेगळी भाषा आहे, बंगालमधली वेगळी भाषा, महाराष्ट्रामधली वेगळी भाषा, महाराष्ट्रातल्या वेगळ्या, ठाण्यामधली वेगळी भाषा, इकडे गडचिरोलीमधली वेगळी भाषा, नाही छत्तीसगडमधली वेगळी भाषा. तर मी पाहतोय की ही जी वेगवेगळेपण आहे याच्यात या वेगवेगळेपणामुळे देखील याचं एक नीट संघटन होत नाही. नाही तर 8.25 एवढं 2011च्या सेन्सेसप्रमाणे जर याचं पर्सेंटेज आहे तर हे जवळपास 12-13 कोटीच्या घरात जातं. 13 कोटीच्या घरामध्ये ते 13 कोटीच्या घरामध्ये जातं म्हणजे कॅनडा, ब्रिटन या 2 देशापेक्षा जास्त लोकसंख्या झाली. तर एवढी प्रचंड लोकसंख्या या समाजाची आहे. तर या समाजाचं एक नीट बांधणी, याच्यामधलं एक नीट राजकारण आणि या समाजाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, रोजगारविषयक धोरणाच्या बाबतीमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकाराकडे, त्या राज्य सरकारांकडे एक जबरदस्तपणे लोकशाही मुवमेंट होण्याची गरज आहे. नाहीतर झालेल्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये ते जल, जंगल, जमीन ही पूर्ण आदिवासींची जर निघून गेली आणि ती सरकारच्या विकास नीतीमुळे ती गेलेली आहे.
स्टील काढायचे जंगल खोदा, बॉक्साईड काढायचे जंगल खोदा, सगळं खनिज काढायचे, कोळसा काढायचा जंगल खोदा. आणि जंगलाचे मालक कोण आहेत? पारंपरिक. जंगलाचे पारंपरिक मालक ट्राईब्स आहेत. त्यांच्या जमिनी, त्यांचा उदरनिर्वाह त्या जंगलावर चालू आहे. परंतु त्यांच्या त्या जमिनी ते जे प्रोजेक्ट जर जंगलामध्ये हे केले आणि जंगलाचं पाणी दुसरीकडे वळवलं, जंगलं खोदून काढली, तर ट्रायबल काय उद्योगपती तिथे होतो, उद्योग थोडाच करायला उभा आहे तिथं, तो जगण्यासाठी तिथं पारंपरिक राहिलेला आहे. तर मग या केंद्र सरकारच्या धोरणावर जर अंकुश ठेवायचा असेल तर तो अंकुश ठेवायचा राजकारणाशिवाय दुसरा काय पर्याय नाही. लेखकांनी लिहिलं पाहिजे, बोलणाऱ्यांनी बोललं पाहिजे, संघटन करणाऱ्यांनी संघटन केलं पाहिजे, वैचारिक भूमिका मांडणाऱ्यांनी वैचारिक भूमिका मांडली पाहिजे. पण ट्रायबलला संघटितपणे देश पातळीवर उभं केलं पाहिजे. त्याचे जाणारे प्रतिनिधी त्याच्या पक्षाच्या पुढाऱ्यापुढे उभे राहू शकणार नाही. मी तुम्हाला सांगून ठेवतो, ही एक ट्रॅजेडी आहे भारतामधली, रिझर्वेशनमधली, की पॉलिटिकल रिप्रेझेंटेटिव्ह जे आहेत ते त्यांना निवडून आणणाऱ्या अन्य वर्गीय माणसांच्या समोर उभे राहण्याची शक्यता नाही. आणि ते उभे करायचे असेल तर समाज उभा राहायला पाहिजे. समाज जर संघटित असेल तरच लोकप्रतिनिधी देखील, त्या समाजाचे लोकप्रतिनिधी देखील आपली कर्तव्य बजावण्याची शक्यता आहे. आणि आता ते होणार नाही. आपण 70 वर्ष पाहतो ते होत नाही. नाहीतर निवडून आलेले लोक एका बाजूला आहेत, मंत्री झालेले लोक वेगळ्या बाजूला आहेत, नोकरीला लागलेल्या नोकरीचे अधिकारी, ब्युरोक्रेसी वेगळ्या दिशेला आहे. म्हणजे ब्युरोक्रेसी वेगळी, कायदेमंडळातले लोक वेगळे, पार्लमेंटमधले लोक वेगळे, ज्युडिशरीतले लोक वेगळे. लोक जागृत जर असतील तर या तिन्ही संस्थांना आदिवासींची कामं करावी लागतील, दलितांची कामं करावी लागतील, शेतकऱ्यांची कामं करावी लागतील, कामगारांची कामं करावी लागतील आणि चुकीची धोरणं थांबवावं लागतील. हे होत नाही कारण समाज उभा राहत नाही. व्यक्तिगत हे उभे राहणार नाहीत कारण त्यांचे हितसंबंध एकदा निवडून आले की चेंबर्स ऑफ कॉमर्सची माणसं ते होतात. नफ्यासाठी काम, उद्योग नफ्यासाठी, राजकारण नफ्यासाठी, नोकरी नफ्यासाठी जाणारा तो जनसमूह आहे. तर त्यामुळे या नफ्यावर जर नियंत्रण आणायचं असेल, ते नियंत्रण आणणं गरजेचं आहे. ते नियंत्रण आलं तरच ट्राईबला उभं करता येईल, तरच मागासवर्गीयांचा आर्थिक सामाजिक विकास होऊ शकेल. नाहीतर कागदोपत्री तरतुदी आहेत, कागदोपत्री धोरणं आहेत, कागदोपत्री आकडेच आहेत. पण कागदोपत्री या समूहांच्या नावाने विधिमंडळांमध्ये मान्य होणारे बजेट ते देखील खर्च होतात का नाही हे कोण तपासणार? ट्रायबलचं बजेट दुसरीकडे वळवलं जातं, शेड्यूल कास्टचं बजेट तिसरीकडे वळवलं जातं. तर म्हणजे कायदे मंडळाने मंजूर केलेली बजेट देखील अधिकारी त्या समूहांवर, त्या समाजावर, त्या प्रवर्गावर, SC, ST, OBC हे 3च प्रवर्ग मुख्य आहेत ना, ज्याच्यामध्ये 85% समाज आहे. तर या वर्गावर जर ते खर्च होणार नसतील तर त्या समाजाला सक्रियपणे भूमिका घ्यावी लागेल. समाज जर बघ्याची भूमिका घेत असेल, समाज जर वृत्तपत्रातली बातमी वाचण्याच्या पुढे जर जात नसेल, तो जर संघटित होऊन काही व्हॉइस क्रिएट करत नसेल तर काय होणार नाही, ऐकणार नाही ती लोक. कारण राजकारण तुम्हाला मी सांगण्याची गरज नाही, राजकारणाची क्वालिटी काय आहे. या राजकारणामध्ये, क्वालिटीहीन राजकारणामध्ये जर समाजाचे प्रश्न सोडवायचे असतील तर समाजाला ऑर्गनाईज व्हावं लागेल, संघटित व्हावं लागेल. मग यातला शिक्षक असेल, प्राध्यापक असेल, वकील असेल, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, साधा कर्मचारी असेल, या सगळ्यांनी अधिक बोललं पाहिजे, अधिक बोलण्याची गरज आहे. मला भीती अलीकडच्या काळामध्ये असं वाटते कार्यकर्ता म्हणून की भारतीय समाज हा 1942 साली जेवढा राजकीय होता तेवढा आत्ता राजकीय दिसत नाही. तो 50 साली घटना बनवताना किंवा 60 साली जेवढा पॉलिटिकली सजग होता तेवढा आता तो पॉलिटिकली सजग नाही. आता तो जातीबद्ध विचार करतो, धर्मबद्ध विचार करतो, भाषाबद्ध विचार करतो. आता तो संकीर्ण ह्याच्यामध्ये आहे. त्यामुळे भारतीय समाज पॉलिटिकल सोसायटी होणं गरजेचं आहे. आणि तो पॉलिटिकल सोसायटी झाला तरच बोलेल ना. नाहीतर महाराष्ट्रामध्ये 90,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत. महाराष्ट्र विधिमंडळ काय करतं? महाराष्ट्रातले मंत्री काय करतात?
महाराष्ट्रातले प्रशासनातले लोक काय करतात, महाराष्ट्रातले सगळे कलेक्टर काय करतात. बॉम्बे हायकोर्ट नागपूर बेंचच्या न्यायमूर्तींनी असं जजमेंट लिहिलं की शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या बाबतीमधली वस्तुस्थिती आम्हाला सांगा, आमच्याकडे सादर करा. अशा जिल्हाधिकाऱ्यांना, महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना एका रिट पिटिशनमध्ये आदेश केले, पण जिल्हाधिकाऱ्यांनी खोटी कारणं सांगून सत्य परिस्थिती लपवली असं जजमेंट लिहिलं न्यायमूर्ती चंद्रचूडनं. आता ते सुप्रीम कोर्टात आहेत. तर त्यामुळे महाराष्ट्रात मधला हा जो फुले शाहू आंबेडकर, भाऊराव पाटील, रानडे, आगरकरांचा महाराष्ट्र आहे, आणि या महाराष्ट्रामध्ये जर विधिमंडळ आपली ड्युटी करत नसेल, आपली कर्तव्य बजावत नसेल, तर याच महाराष्ट्रातल्या समाजाने आपली भूमिका बजावली पाहिजे. मग तो शेतीमधला माणूस असू द्या, कामगाराच्या क्षेत्रातला असू द्या, सामाजिक क्षेत्रातला वंचित वर्ग असू द्या, तो भूमिका करणार. जर निवडणूक आली की भूमिका करेल माणसं उभी करण्याची, तर प्रश्न नाही सुटणार. ही निरंतर प्रक्रिया आहे. म्हणून संविधानामध्ये लिहिलेली कलमं जी आहेत ते जर प्रत्यक्षात समाज जीवनामध्ये त्याला अर्थ प्राप्त करून द्यायचा असेल, तर समाजाने राज्यघटनेतल्या कलमाच्या आधारावर सरकारला जाब विचारला पाहिजे. आणि जाब तोच विचारू शकतो जो संघटित येतो. तर मला असं वाटतं की संविधान आदर्श आहे. संविधानामध्ये जबरदस्त सामाजिक न्यायाचा एक कार्यक्रम आलेला आहे. किंवा संविधानाने असंही सांगितलं सामाजिक न्यायाचे किंवा न्यायपूर्ण कार्यक्रम आणायचे असतील आणि गरज पडली तर संविधानामध्ये 368 खाली अमेंडमेंट पण करा, असं पण संविधान म्हणतं. संविधान एक डायनॅमिक डॉक्युमेंट आहे. संविधान हे ना भूतो ना भविष्य असं एक दस्तावेज स्वातंत्र्य आंदोलनानंतर समाजाला घटना परिषदेने दिला. त्याच्यामध्ये सुदैवानं त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी एक मोठी भूमिका केली, आणि बाबासाहेबांच्या त्या भूमिकेचा, कारण बाबासाहेब या सगळ्या शेतकऱ्यांना समजून होते. बाबासाहेबांनी शेतकऱ्यांची लढाई केली, ट्रायबलची केली, दलितांची केली, स्त्रियांची केली, संपूर्ण समाजाच्या सेक्शनची लढाई करणाऱ्यांना त्याची जाणीव होती. आणि फ्रीडम मुवमेंटमधले लोक एक्सलंट होते. ते प्रामाणिक होते लोकांशी, ते नफ्याशी प्रामाणिक नव्हते. त्यांना कुठला नफा त्यांच्यासमोर विषय नव्हता. त्यांना देश आणि समाज हा त्यांचा उद्दिष्टाचा भाग होता, मुख्य भाग होता. त्यामुळे राज्यघटना या प्रकारची आपल्याला मिळालेली आहे. त्यामुळे राज्यघटनेमध्ये अनेक कलमं आली, अनेक तरतुदी दिल्या. राज्यघटनेने अनेक कलमं आणि तरतुदी दिल्या. त्या सगळ्याच क्रांतिकारी जरी नसल्या, त्याची गरज नाही आहे. त्या जरी प्रामाणिकपणे इम्प्लिमेंट केल्या तरी आदिवासीपण संपेल. त्यांची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, रोजगाराची प्रगती होईल. अन्य प्रवर्गाची देखील त्याच प्रकारची प्रगती होईल. आणि प्रगती करण्यासाठी जर सरकारवर जबाबदारी आणि सरकार जर ते करत नसेल, तर मला असं वाटतं की याचं एक समाजाचं राजकारण करण्याची गरज आहे. आमदार, खासदार, मंत्री समाजाचं राजकारण करू शकत नाहीत. आणि समाजाच्या हिताची धोरणं त्यांना आणायला लावायची असतील तर समाजाला जागृत करून समाजामध्ये काम केलं पाहिजे, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. कारण असं आहे की हे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स हेही 1935च्या कायद्यामध्ये या समाजाला अंडरलाईन केलं किंवा अधोरेखित केलं. का अधोरेखित केलं? कारण तत्कालीन परिस्थितीमध्ये ज्या प्रकारच्या सामाजिक परिवर्तनाचे विचार पुढे आले, ज्या प्रकारची जागतिक परिस्थिती होती, ज्या प्रकारचं जागतिक समाजामध्ये परिवर्तन येत होती, त्या सगळ्या परिवर्तनाचा एक परिणाम म्हणून या देशामध्ये कायद्याची व्यवस्था उभी राहिली. मग इंडिया ॲक्ट 1906चा असू द्या, भारतीय कायदा 1909चा असू द्या, भारतीय कायदा 1919चा असू द्या, भारतीय कायदा 1935चा असू द्या, भारतीय कायदा 1947चा, हे वेगवेगळे जे कायदे आलेले आहेत ते या समाजाचं उत्थान करण्यासाठी आलेले आहेत. एक प्रॉपर प्रशासन देणं, एक योग्य प्रकारचा विकास करणं, इथल्या संसाधनांना योग्य प्रकारे हाताळणं, या भूमिकेमधनं या कायद्याचा विकास झाला आहे. आणि या संपूर्ण कायद्यामधला जो एसेन्स आहे, जे चांगुलपण आहे, जे आवश्यक आहे देशासाठी आणि समाजासाठी, हे संपूर्ण इनकॉर्पोरेट करण्याचं आणि ते चालू ठेवण्याचं काम देखील संविधानाने केलेलं आहे. म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या घटनात्मक संवैधानिक ज्या तरतुदी आहेत ट्रायबलसाठीच्या, या ट्रायबलच्या या ज्या प्रोव्हिजन्स आहेत, हे जे आर्टिकल्स आहेत, तर या आर्टिकलला अर्थ तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा
समाजामध्ये जागृती आणि संघटितपणे या कलमाप्रमाणे विकास झाला पाहिजे किंवा धोरण आली पाहिजे असं म्हणू. ते होताना अलीकडे दिसत नाही दुर्दैवाने, किंवा त्यावर भर त्या प्रकारे येत नाही. आणि त्या संविधानाची पूजापाठ केल्यासारखं लोक त्याची पूजापाठ करतात. संविधान इम्प्लिमेंट करण्याचा विषय आहे, संविधान भावनेचा विषय नाही आहे, देशामध्ये त्याचा अंमल होण्याचा विषय आहे. आणि संवैधानिक तरतुदी जर अंमलात आल्या तर ट्रायबलचं उत्थान होऊ शकतं. ट्रायबलच्या उत्थानाच्या तरतुदी त्याच्यासाठी त्यामध्ये आलेल्या आहेत. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, आर्टिकल 39 आहे, कलम 39 आहे. या कलमाचं धोरण असं आहे, या कलमाची भूमिका अशी आहे की देशाची जी संसाधनं आहेत, देशाची संसाधनं म्हणजे जमिनीच्या पोटात असलेली खनिजं, जंगलामधली खनिजं, शेतीमधली खनिजं, म्हणजे जल जंगल जमीन ज्याला आपण म्हणू शकतो कॉइन केलं तर या कलमाचं म्हणणं असं आहे की ही राष्ट्रीय संपत्ती आहे आणि ही राष्ट्रीय संपत्ती कुठल्याही कंपनीच्या किंवा कुठल्याही कंपनीच्या कुटुंबाच्या हातामध्ये जाता कामा नये. मग ही जी राष्ट्रीय संपत्ती आहे ही जर कुठल्या तरी कंपनीच्या किंवा कुठल्या तरी इंडस्ट्रियल फॅमिलीच्या घरामध्ये जर जाणारी धोरणं पार्लमेंट आखणार असेल, ते पार्लमेंटची धोरणं चुकीची आहेत. आणि या पार्लमेंटची धोरणं हाणून पाडायची जर असतील तर त्याचं एक सनदशीर राजकारण करावं लागेल. आता हेच पार्लमेंटचं धोरण काही भारतीय शेती आणि शेती उत्पादनं काही कंपन्यांच्या हातामध्ये जाण्याची व्यवस्था करणारे हे जे 3 कायदे 2020 मध्ये केलेत, हे संपूर्ण तिन्ही कायदे ते जसे शेतीच्या विरोधात आहेत, शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत, तसेच ते संविधानाच्या धोरणाच्या विरोधात आहेत. तर त्यामुळे आता असं गरीब माणसाचे प्रश्न प्रायोरिटीने सोडवण्यासाठी गोरगरीब माणूस संघटित असला पाहिजे आणि तो शांतपणे आणि संयमाने लढला पाहिजे. या किसान आंदोलनाचं स्वागत यासाठी केलं पाहिजे की फ्रीडम मुवमेंटमध्ये देखील एवढ्या मोठ्या प्रमाणावर शेतकरी लढलेले नाही. 1942च्या आंदोलनामध्ये देखील एवढ्या मोठ्या प्रमाणावर शेतकरी रस्त्यावर आलेला नाही. आणि ज्या प्रकारे ज्या शांततेच्या मार्गाने, ज्या संयमाने, ज्या थंडीमध्ये, ज्या पावसामध्ये, ज्या प्रकारचे पोलीस पाण्याचे फवारे मारत असताना, सतत तिथे पोलीस त्यांना डिवचत असताना, अपमानित करत असताना देखील अत्यंत शांतपणे पंजाब, हरियाणा, यूपी, राजस्थान, महाराष्ट्र यातले सगळे शेतकरी तिथे शांतपणे हे कायदे मागे घ्यावं, हे कायदे शेती आणि समाजाविरोधी आहेत अशी पार्लमेंटची भूमिका, कायदे निर्माण करण्याची पार्लमेंटची भूमिका चुकीची आहे. सत्ताधारी पक्ष आमचं दुःख समजून घेत नाही आणि हे कायदे आमच्या विरोधातले आहेत, शेतीच्या विरोधातले आहेत. आणि पर्यायाने शेतीच्या विरोधातले आहेत म्हणजे काय, आदिवाशांपासून गरीब शहरातल्या सगळ्या देशातल्या सगळ्या शहरांमध्ये गरीब माणसाला जी PDS योजना चालवत आपण हे जे फूड सिक्युरिटी ॲक्ट आहे तो कशाच्या आधारावर उभा आहे, तो उभा आहे शेतकऱ्यांचं अन्न उत्पादन खर्च जो फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया करतं. हे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अन्नधान्य खरेदी करतं गरीब माणसासाठी. 100% ट्राईबला त्याची गरज आहे, 100% दलितांना त्याची गरज आहे, 100% मार्जिनल फार्मरला त्याची गरज आहे, गरीब शेतकऱ्याला त्याची गरज आहे. अन्न संरक्षण कायदा हे जर व्यापाऱ्याच्या ताब्यात जर शेतीचं उत्पादन सगळं गेलं तर फूड सिक्युरिटी ॲक्ट भारत सरकार कसं इम्प्लिमेंट करणार आहे. म्हणून हे आंदोलन आदिवासींचं आहे, हे आंदोलन दलितांचं आहे, हे आंदोलन मायनॉरिटीचं आहे, हे आंदोलन सर्वसामान्य संपूर्ण भारतीयांचं आहे. उद्योगपतीचं नाही ते आंदोलन, उद्योगपतीला त्या आंदोलनाची काही घेणं देणं नाही. पण आत्ताचं शेतकरी आंदोलन हे आदिवाशांचा व्हाईस आहे, ट्रायबलचा व्हाईस आहे. हा आत्ताचं पंजाबचा किंवा हे राष्ट्रीय स्वरूपाचं शेतकरी आंदोलन जे आहे. तर कारण त्याची लिंकेज आहेत. म्हणून मी सुरुवातीला म्हणालो की हे जे प्रश्न आहेत, सामाजिक प्रश्न, मग ते कुठल्याही समाजाचे असू द्या, ट्रायबलच्या असू द्या, कामगारांच्या असू द्या, शेतकऱ्यांच्या असू द्या, दलितांच्या असू द्या, स्त्रियांच्या असू द्या, हे प्रश्न तोडून सांगून नाही भागत. हे प्रश्नांची एकमेकाशी नाळ आहे, त्याचं एक जाळं आहे. आणि ते जाळं समजून घेतल्याशिवाय भारतीय माणसाचं संरक्षण करता येत नाहीये. म्हणून ट्रायबलचं संरक्षण आणि विकास करायचा असेल तर या सगळ्या प्रश्नाला त्याच्याशी लिंकअप लावलं पाहिजे. म्हणून शेती मुक्त असली पाहिजे. जंगल आणि जंगल जमीन ही शेतकऱ्यांच्या
आदिवासी शेतकऱ्यांच्या ताब्यात असले पाहिजे. आणि आदिवासी शेतकऱ्यांचा जर डिसअप्रूव्ह असेल किंवा डिसअप्रूव्हल बाय ट्रायबल कम्युनिटी असेल तर ते सरकारनं सत्ता आपल्याकडं आहे, विधिमंडळामध्ये आपल्याकडं बहुमत आहे म्हणून आपण दाबून ते चालवलं पाहिजे, तर हे संविधानाला अभिप्रेत नाही आहे. संविधानामध्ये सत्ताधारी पक्षाने विरोधकाची भूमिका पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे. आता आपल्याकडे सत्ताधारी असे आलेले आहेत, सत्तेत येण्याची मॅनेजमेंट आहे. लोकशाही प्रक्रिया भारतासारख्या प्राचीन देशामध्ये निवडणुकांमधले विजय प्लॅन करून करायचे असतील तर निकोप लोकशाही आणि निकोप धोरणं आणि निकोप न्याय कसा स्प्रेड होईल, कसा जिवंत राहील. म्हणून हा आत्ता क्रायसिसचा काळ आहे. जसा कोरोनाचा क्रायसिसचा काळ आहे तसा भारतीय लोकशाही आणि लोकशाही संस्थांमध्ये मोठा क्रायसिसचा काळ आहे. असा काळ 70 वर्षात आला नव्हता. एकदा आणीबाणीच्या वेळेला थोडी परिस्थिती आली होती, पण तत्कालीन समाजाने आणीबाणीच्या संदर्भामध्ये अत्यंत सजग भूमिका घेतली आणि आणीबाणीनंतर पॉवरमध्ये आलेल्या राजकीय पक्षांनी ज्या चुका झाल्या होत्या त्या सगळ्या रिपील केल्या, त्या अमेंडमेंट रद्द केल्या आणि झालेल्या चुका भरून काढल्या. असा एक प्रयोग 75 साली झाला. 75, 76, 77, 78. आताचे प्रयोग असे आहेत की आमचंच पॉवरवाली माणसं म्हणायला लागली विरोधकाला आम्ही मोजत नाही, विरोधकाच्या मताचं काही महत्त्व नाही. मग ट्रायबलचं मत कोण ऐकेल, शेड्यूल कास्टचं मत कोण ऐकेल, ओबीसीचं मत कोण ऐकेल. पॉवर ॲब्सोल्यूट पॉवरवाले म्हणायला लागले की आम्ही जे करतो ते ॲब्सोल्यूट सत्य आहे. तर मग लोकशाहीमध्ये सभागृहांचा काय अर्थ आहे. तर आत्ता लोकशाहीच्या राज्यघटनेने जी सभागृहांनी काम करण्याची धोरणं ठरवून दिलेली आहेत त्यामध्ये ट्रायबल हा प्रायोरिटीचा मुद्दा आहे. भारतातला ट्रायबल त्याची उन्नती आणि विकास झाला पाहिजे ही भूमिका संविधानाची 1950 पासून आहे. आता ट्रायबलच्या मुद्द्यावर ट्रायबलचंच नामांतर करण्याचे विषय चालू आहे. ट्रायबलमध्ये बिखराव आणण्याचं चालू आहे. ट्रायबलचं संघटन पुढे येऊ दिले जात नाहीये. आणि मग काय होते, एकदा आमचे नेते होते किशन पटनायक ओरिसाचे, नेहरूच्या वेळेला ते वयाच्या 22-24 वर्षी खासदार झाले. मी संबलपूरला होतो. ओरिसा सगळा ट्रायबल आहे. तर त्या ट्रायबल भागात मी होतो काही वर्षापूर्वी. तर त्या ट्रायबल भागातल्या बाजारांमध्ये मला जाता आलं. म्हणजे आठवडी बाजार जसे आपल्याकडे भरतात आहे. तर इतकी दयनीय परिस्थिती ग्रामीण जंगल आणि दुर्गम भागामध्ये आहे. तिथं शिक्षण पोहोचलेलं नाही आहे, तिथं ट्रान्सपोर्टेशन पोहोचलेलं नाही आहे, तिथं मला माहीत नाही आहे TV देखील अद्याप पोहोचलं आहे असं सांगता येत नाही आहे. सगळीकडे खात्रीने सांगता येत नाही. विकासाचे इतकं ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान एवढं डेव्हलप झालेलं आहे, पण ट्रायबल कुटुंबामध्ये कुठे गेले, त्याचं प्रमाण काय. ट्रायबल कुटुंबामध्ये शिक्षण गेलं थोडंफार तर त्याचं रूपांतर रोजगारात जर झालं नाही तर तिथं फ्रस्ट्रेशन येण्याचं काम आहे. आणि फ्रस्ट्रेशन काय येतं, कारण सरकारनं रोजगार विमुख ज्या बाबी होत्या त्या मोडीत काढलेल्या आहेत. ट्रायबलचं सगळं स्वप्न कशामध्ये साठलेलं आहे, ट्रायबलचं सगळं स्वप्न किंवा रिझर्वेशनचं स्वप्न कशामध्ये आहे, सरकारी क्षेत्रामध्ये निमसरकारी क्षेत्रामध्ये. आणि माननीय पंतप्रधान असं जाहीर सांगतायत त्यांच्या आत्ताच्या निवडणुकीमध्ये की पब्लिक सेक्टर बॉर्न फॉर डाय. आणि आता ते जाहीरपणे सार्वजनिक क्षेत्रांचा लिलाव करतायत, जाहिराती काढू करतायत. आणि भारतातली मुवमेंट कुठे, मग हे वाचणार कसं हे रिझर्वेशन. आणि रिझर्वेशन वाचलं तर ट्रायबलला काय मिळणार, कोण देणार ट्रायबलला. आता काय पुन्हा बाबासाहेब आंबेडकर येणार आहेत, आता पुन्हा पंडित नेहरू, पुन्हा पंडित महात्मा गांधी येणार आहेत. आताच्या परिस्थितीला प्रॉपरली त्याचं वाचन करून त्या परिस्थितीमध्ये समाजाला भूमिका करावी लागेल. म्हणून मला असं वाटतं की तरतुदी राज्यघटनेमध्ये तर खूप तरतुदी आहेत. सगळे जंगल वाचवण्याची तरतूद आहे, प्रॉपर्टी कारखानदाराच्या ताब्यात द्यायची नाही अशी भूमिका आहे राज्यघटनेची. पण सगळे समुद्र किनारे आणि त्यातलं गॅस, त्यातले वायू, त्यातले सगळे पेट्रोलियम पदार्थ खाजगी मालकाच्या हवाली केलेले आहेत. काय शिल्लक आहे, म्हणजे सरकारी क्षेत्र शिल्लक नाही, सरकारी पोलीस शिल्लक आहेत, सरकारी आर्मी शिल्लक आहे, सरकारी अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचार करणारे अधिकारी शिल्लक आहेत. सरकारमध्ये जनतेचा चेहरा दिसला पाहिजे, ते कुठे आहे. याच सरकारमध्ये जनतेचा चेहरा आणि समाजाचा चेहरा जर दिसायचा असेल
तर ती धोरणामध्ये दिसतो. त्या प्रकारची धोरणं दिसत नाहीत मला वाटतं. सगळे विद्यापीठं पहा भारतातली, सगळ्या महाविद्यालयामध्ये पहा. हे जे खोकलेपण आलं, संविधानामध्ये तरतुदी आहेत पण संविधानातल्या तरतुदीच्या प्रमाणे पब्लिक लाईफ नाही, पब्लिक मुवमेंट नाही, चिंतन नाही, एक्सप्रेशन नाही, वैचारिक भूमिका नाही. आणि मग समाजामध्ये जर घटनात्मकदृष्ट्या हे घडत नसेल तर समाज राज्यघटनेतल्या अत्यंत क्रांतिकारी तत्त्वज्ञानाला आणि तरतुदींना काय करणार, कोण अंमलात आणणार? तर राज्यघटना तेव्हाच जिवंत राहील किंवा तेव्हाच अंमलात येईल जेव्हा समाज सक्रियपणे राज्यघटनेवर विश्वासपूर्वक ती अंमलात आणण्यासाठी संघर्ष करेल. आणि लोकशाही तेव्हाच वाचेल जेव्हा लोकशाहीमधले हे जे सनदशीर मार्गातले संघर्ष आहेत तेव्हाच वाचेल. नाहीतर ते देखील धोक्यात आलेली आहे. ती धोक्यात आलेली आहे. पार्लमेंटमधली चर्चा अशी आहे, पार्लमेंटमधले विरोधी पक्षाचे लोक म्हणतात आम्हाला बोलू देत नाहीत. भारतातल्या विरोधी पक्षाचे प्रमुख नेते म्हणतात की पार्लमेंटमध्ये आम्हाला बोलू देत नाहीत. आणि पार्लमेंटचे प्रमुख नेते म्हणतात पार्लमेंट माझं ऐकत नाही. ही जर भारतीय राजकीय संवैधानिक आणि पार्लमेंटरी डेमोक्रेसीची जर ही वास्तविक परिस्थिती असेल तर मला असं वाटतं की ट्रायबल किंवा सेक्शनल प्रवर्गातले जे शेड्यूल कास्ट किंवा OBC किंवा विमेन्स किंवा फार्मर्स किंवा कामगार किंवा कर्मचारी यांचं तुटं कोण ऐकणार? याचं कोण ऐकणार नाही. म्हणून आता या सगळ्या क्रायसिसमध्ये सार्वजनिक, बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे सार्वजनिक क्षेत्रात बघा, रिझर्वेशन, घटनात्मक रिझर्वेशन 2 वर्गाला दिलं, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स. 1935च्या कायद्यापासून त्यांचा विचार होत राऊंड टेबल कॉन्फरन्स नंतर पुढे तो राज्यघटनेमध्ये आला. राज्यघटनेमध्ये आलेल्या विचारामध्ये राज्यघटनेमध्ये हा विचार आला आणि तरतुदी झाल्या. पण याची अंमलबजावणी कुठं होणार आहे? याची अंमलबजावणी करणारी 2च क्षेत्र आहेत. एक तर सरकारचं क्षेत्र आहे आणि दुसरं निमसरकारी क्षेत्र. सरकारी आणि निमसरकारी क्षेत्र या 2च ठिकाणी या घटनात्मक तरतुदी आहेत. मग सरकारी आणि निमसरकारी क्षेत्रामधल्या या तरतुदी सरकार आपलं धोरणामार्फत, या धोरणाच्या विरोधी देशात अनेक वेळा आंदोलन, गुजरातमध्ये आंदोलन झालं, महाराष्ट्रात आंदोलन झालं, दिल्लीत आंदोलन झालं, मंडलच्या वेळेला आंदोलन झालं. या धोरणांच्या विरोधी देशामध्ये आंदोलने निर्माण करून हे धोरणं मोडीत काढण्याचे प्रयत्न केले. त्याच्यात यश येत नाही सत्ताधारी वर्गाला. मग त्यांना आता सत्ताधारी वर्गाला यश येत नाही, मग त्यांनी प्लॅन केला, जागतिकीकरण आणलं. जागतिकीकरणामध्ये नवं तंत्रज्ञान, नवी टेक्नॉलॉजी, नवं भांडवल आणि जागतिकीकरणामध्ये या आलेल्या सगळ्या नव्या व्यवस्थेमध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 1985च्या पहिल्या ॲग्रीमेंटपासून ते या डंकेल ॲग्रीमेंट पर्यंत सातत्याने आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांची ही भूमिका आहे की सरकारचा हस्तक्षेप सरकारनं मागं हटलं पाहिजे. सरकारने आपलं क्षेत्र, सरकारनं सार्वजनिक क्षेत्र चालवलं नाही पाहिजे. सरकारने लोकांच्या कल्याणाच्या योजना राबवल्या नाही पाहिजे. भारतामध्ये परिस्थिती, भारत म्हणजे काही अमेरिका नाही, भारत म्हणजे काय ब्रिटन नाही, भारत म्हणजे कॅनडा नाही आहे. भारतातला हा हजारो वर्ष विषमताग्रस्त समाज आहे. याला घटनात्मक तरतूद देऊन त्या अंमलात आणण्याची जी व्यवस्था केलेली आहे ती व्यवस्था टिकवली तरच या लोकांना काही थोडंफार मिळेल. थोडंफार मिळण्याची शक्यता आहे. पूर्ण उत्थान तर समाजाचं याने होणार नाही. पण सरकारनं हे जे थोडंफार या वर्गाकडे जाण्याची शक्यता होती ते सरकारी क्षेत्र उद्ध्वस्त केलं आणि निमसरकारी क्षेत्र नष्ट केलं, विकलं ते. तर म्हणून असं आहे की या समाजासमोर एक मोठं संकट उभं आहे. तर जर सर्वसामान्य म्हणजे शेतकरी आत्महत्या करत असतील तर ट्रायबलची काय अवस्था असेल? शहरातले सजग माणसं सुसाईड करत असतील तर ग्रामीण भागातले जंगलातली माणसं कशी अवस्थेत, काय अवस्थेत ती जगत असतील याचा विचार, म्हणजे याची कल्पना केलेली बरी अशी परिस्थिती आहे. तर त्या मला या निमित्तानं सांगायचं आहे की जे भारत सरकारचं आणि सरकारच्या जे फेडरल जे आपलं स्टेट आहे, राज्य आणि केंद्र, या दोघांची धोरणं सारखीच आहेत. रिझर्वेशनच्या बाबतीत सरकारी क्षेत्र नको, सार्वजनिक क्षेत्र नको, आणि सार्वजनिक क्षेत्र नको आणि सरकारी क्षेत्र नको म्हणजे हे शेड्यूल कास्ट नको आणि शेड्यूल ट्राईब नको. आणि शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबची किती लोकांनी पार्लमेंटला वेटीस धरलं या मुद्द्यावर, निवडून गेलेल्या खासदारांनी आणि निवडून गेलेल्या कोणत्या मंत्र्यांनी
कोणत्या मंत्र्यांनी या मुद्द्यावर राजीनामा दिला? डॉक्टर आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाचा मुद्दा आला, भारतातल्या स्त्रियांना हजारो वर्ष न्याय मिळालेला नाही आणि त्यांचं शोषण केलेलं आहे, त्यांना समान अधिकार दिले पाहिजेत, या मुद्द्यावर डॉक्टर आंबेडकरांनी कायदा मंत्रिपदाचा राजीनामा दिला. आता खाजगी या सार्वजनिक आणि सरकारी क्षेत्र नष्ट होत असताना या समाजातून जाणारा कोणता मंत्री किंवा कोणता खासदार सभागृहाला सोडून बाहेर यायला लागले समाजासाठी? तिथं जाण्यासाठी काय धडपड करतात, कशा प्रकारची वैचारिक धडपड करतात किंवा युती करतायत आपण पाहतोय. तर ही देखील परिस्थिती बदलण्याची क्षमता समाजामध्ये आहे. समाज हे करू शकतो, समाज ही धोरणं बदलायला लावू शकतो, जे आता दिल्लीत मला दिसतात. सामाजिक न्यायाची जी धोरणं आहेत, जी उद्ध्वस्त करण्याचं काम केंद्र आणि राज्यांनी चालवलेलं आहे, ही अक्षम्य चूक आहे. राज्यघटनेला कुठल्याही अर्थाने अभिप्रेत नाही असं माझ्यासारख्याला वाटतं. आणि म्हणून असं आहे की या धोरणांनी जे दिलेलं आहे ते काढून घेण्याचे दिवस आहेत. या संविधानाने जे दिलेलं आहे ट्राईबला, ते काढून घेण्याचे दिवस चालू आहेत. संविधानाने जे दलितांना दिलं ते काढून घेण्याचे दिवस चालू आहेत. संविधानाने जे ओबीसींना दिलं ते काढून घेण्याचे दिवस चालू आहेत. संविधानाने जे शेतकऱ्यांना दिलं ते काढून घेण्याचे दिवस चालू आहेत. संविधानाने जे कर्मचाऱ्याला आणि कामगारांना दिलं ते देखील काढून घेण्याचे दिवस चालू आहेत. तर म्हणून एक समाजामध्ये जबरदस्त अनरेस्ट आहे आणि हा जो असंतोष आहे हा आपल्या व्यक्तिगत लेवलला आपल्याला जाणवतो. पण तो व्यक्तिगत लेवलला जाणवणारा हे जे असमाधान आहे किंवा हा असंतोष आहे, हा संघटित जर झाला नाही तर राज्यकर्त्या वर्गाला त्यांची धोरणं, त्यांचे इंटरेस्ट देश आणि समाजापेक्षा मोठी वाटतात. बाबासाहेबांनी राज्यघटना देताना शेवटचं जे भाषण केलं त्यात 2 गोष्टी त्यांनी सांगितल्या. बाबासाहेब म्हणाले, आम्हाला जेवढं पॉसिबल आहे चांगलं करणं, बेस्ट पॉसिबल आम्ही करून दिलेलं आहे, कारण आमचे काही इंटरेस्ट नव्हते याच्यामध्ये. पण उद्या येणाऱ्या सत्ताधारी पक्षाला त्यांचे इंटरेस्ट आणि त्यांचे विचार राज्यघटनेपेक्षा आणि देशापेक्षा श्रेष्ठ जर वाटले तर संविधान धोक्यात येईल. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं, पॉलिटिकल डेमोक्रेसी आपण देतोय, पॉलिटिकल समानता देतोय, एक व्यक्ती एक मत एक मूल्य असं आपण देतोय. पण हे जर सामाजिक आणि आर्थिक याचं रूपांतर लवकरात लवकर सामाजिक लोकशाही आणि आर्थिक लोकशाही जर आपण इस्टॅब्लिश करू शकलो नाहीत, समाजामध्ये ते रुजवू शकलो नाहीत, तर संविधानाला काही अर्थ राहणार नाही. आणि आर्थिक लोकशाही किंवा सामाजिक लोकशाही ही काही वरतून टपकत नाही आहे, ही धोरणांमधनं टपकते. सरकारच्या, केंद्राच्या आणि राज्यांच्या धोरणांमध्ये भारताची जी व्यवस्था आहे फेडरल स्टेटची, फेडरल कॉन्स्टिट्यूशनची, तर ते राज्य आणि केंद्राची धोरणं जर ही आर्थिक आणि सामाजिक लोकशाही जी काय आहे प्रस्थापित करायची, त्यासाठी धोरणं लागतील. आणि म्हणून गांधी बाबा म्हणायचे चले जाओ, आता हे सगळे चले आओ म्हणणारे लोक आहेत आत्ताच्या परिस्थितीमध्ये. त्यामुळं चले आओ म्हणजे ते मल्टीनॅशनल कॉर्पोरेशनला चले आओ म्हणतात, ते कंपन्यांना चले आओ म्हणतात, कारण त्यांचे हितसंबंध त्याशी गुंतलेले आहेत. म्हणून मला असं वाटतं की या चर्चा त्या तांत्रिक नाही झाल्या पाहिजे, त्या काल्पनिक नाही झाल्या पाहिजे आणि कुणाला द्वेष किंवा कुणाचा तिरस्कार करण्यासाठी नाही झाला पाहिजे. भारताच्या सत्ताधारी वर्गाची धोरणं, त्याचं राजकारण इथल्या गोरगरीब माणसाला, इथल्या वंचित माणसाला, इथल्या ट्रायबल माणसाला मेन स्ट्रीममध्ये आणण्यासाठी आहेत का नाहीत याचा विचार समाजामध्ये येण्याची गरज आहे. मला असं वाटतं इथे आपण एक मोठा धोका या काळामध्ये खातोय की 100 वर्षाच्या 1857च्या बंडानंतर 1950च्या संविधान निर्मितीपर्यंत जे समाजाने स्वप्न पाहिलं ते स्वप्न 90 नंतर भंग पावत चाललेलं आहे. आणि आता तर निवडणुकीतच म्हणायला लागलेले सरकारी क्षेत्र आणि निमसरकारी क्षेत्र, पब्लिक सेक्टर बॉर्न फॉर डाय, या मुद्द्यावर जर लोक पंतप्रधान व्हायला लागले भारताचे, तर बाबांनो ट्रायबलला कसं काय सांभाळायचं, कसं त्यांना विकास त्यांचा कसा करायचा, दलितांना कसं डेव्हलप करायचं, त्यांचे न्याय हक्क कसे द्यायचे, शेतकऱ्यांना कसं वाचवायचं. आणि ते होत नाही म्हणून देशामध्ये 6 लाख शेतकरी आत्महत्या करतात. भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकार आहे आर्टिकल 21, या संविधानातला
कुठलंही कलम तुम्ही इम्प्लिमेंट नाही केलं आणि हे आर्टिकल 21 जरी इम्प्लिमेंट केलं प्रामाणिकपणे भारतातल्या शासनकर्त्या वर्गाने किंवा भारताच्या पार्लमेंटनं, तर ते कलम आहे ते आहे फंडामेंटल राईट म्हणून, ते डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीचं नाही आहे. आर्टिकल 21 हे फंडामेंटल राईट आहे प्रत्येक नागरिकाचा, तो आहे जीवन जगण्याचा अधिकार. आणि या देशाचा सुप्रीम कोर्टाने त्याला परिभाषित करताना असं म्हटलं, त्याचं इंटरप्रिट करताना म्हटलं, हे केवळ जगण्याचा अधिकार नाही, गुराढोरासारखं केवळ जगण्याचा अधिकार नाही, हे मूलभूत अधिकार, हा जो जगण्याचा अधिकार संविधानात दिलेला आहे तो व्यक्तीला, नागरिकाला डिग्निफाय जगता आला पाहिजे. आणि या डिग्निफायमध्ये सन्मानपूर्वक जगता आलं पाहिजे. आणि सन्मानपूर्वक जगण्याच्या मूलभूत अधिकारामध्ये त्यांनी इन्कॉर्पोरेट केलं शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि जगण्याचं वातावरण, विकास करून घेण्याचं वातावरण. मग आर्टिकल 21 मूलभूत अधिकार आहे. 6 लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आणि जे ट्रायबल आणि हे जे दलित आहेत आणि हे ओबीसी आहेत आणि हे छोटे शेतकरी आहेत, हे याला आर्टिकल 21 लागू नाही का? पण ते लागू होत नाही कारण पार्लमेंटवर हा समाज या मुद्द्यासाठी जात नाही. पार्लमेंटवर आणि विधिमंडळावर आर्टिकल 21च्या दृष्टिकोनातनं देशातली धोरणं, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि रोजगारांची धोरणं निर्माण करा, ही भूमिका डेव्हलप होत नाही. त्यामुळं संविधानाकडे बघण्याचं जे इमोशनल बघण्याचं जे वातावरण आहे, मला जे दिसते ते कायद्यातला विद्यार्थी म्हणून, हे जे संविधानाकडे इमोशनल बघण्याचं जे वातावरण आहे, हे जाणीवपूर्वक काही लोक त्याच्यामध्ये ते निर्माण करतात समाजामध्ये. संविधान हा एक्झिक्युशनचा विषय आहे. संविधानाच्या अंतर्गत असलेली धोरणं, त्याच्यातल्या तरतुदीप्रमाणे धोरणं महाराष्ट्र सरकार, बंगाल गव्हर्नमेंट, ओरिसा गव्हर्नमेंट, राज्य सरकार ते करतायत की नाही हे विचारण्याचं अधिकार संविधानाने दिलेले आहेत. आणि त्या प्रकारचं वातावरण मला असं वाटतं डे बाय डे त्या प्रकारचं वातावरण कमी होत चाललेलं आहे. पण माझ्यासारख्याला याच्यात मी काय याच्यात निराश नाही. भारतातले लोक शहाणे लोक आहेत, भारतातले लोक इमानदार लोक आहेत, भारतातले लोक कर्तबगार लोक आहेत आणि भारतातले लोक निसर्गाला त्याला निसर्गाचं, या निसर्गावर त्याची निष्ठा आहे, या वातावरणावर त्याची निष्ठा आहे. आणि त्याच्या आतला जो माणूस आहे तो माणूस त्याचा कधीच मरत नाही. त्याच्या आतला जो मनुष्यत्वाचा जो ओलावा आहे तो नाही मरत. ह्या जातीपाती, ह्या विषमता ज्या आहेत त्या मोडीत पडतील, या उद्या निघून जातील. हे चालणार नाही. हे चाललं इतिहास काळामध्ये, भविष्यात चालणार नाही. नव्या जगामधला आपला हा जो समाज आहे, या समाज हा नव्या जगाला अंगीकृत करेल आणि नव्या जगामध्ये तो पुन्हा नव्याने उभा राहील. त्यामुळे आत्ताच्या राज्यकर्त्यांची ही काळपट झालर आहे ना, हा ब्लॅक पिरियड जो आहे निघून जाईल आणि नंतर येणाऱ्या लोकांना देखील शिकवण्याची ताकद या समाजामध्ये यातनंच निर्माण होईल. म्हणून मला हे आत्ताचं किसान आंदोलन, ऑल इंडियाभर हे किसान आंदोलन महत्त्वाचं वाटतं. कारण ते आंदोलन एकाच वेळी भारतातली संसाधनं, ट्रायबलपासून ते गरीब माणसाची जगण्याची संसाधनं वाचवण्याचा रोल करत आहे. ते त्याच वेळेला ते भारतातली लोकशाही वाचवण्याचा रोल करत आहे. आणि हे त्याच वेळी राज्यकर्त्यांनी कसं वागावं, राज्यकर्त्यांनी काय करावं, राज्यकर्त्यांनी समाजाकडे, संसदेकडे, कायद्याकडे आणि जगण्याकडे कसं बघावं याचं ते दिशा निर्देश करणारं ते आंदोलन आहे. त्यामुळे हे आंदोलन टिकलं पाहिजे. गिरणी कामगाराच्या आंदोलनासारखं हे होता कामा नये किंवा शरद जोशीच्या आंदोलनासारखं ते होता कामा नये. ते तर म्हणायचे सगळे कायदेच नको, कायद्याने जे शेतकऱ्यांना संरक्षण दिले ते पण काढून टाकायचं ते म्हणायचे. तेव्हा 82-83 साली तेव्हा आम्ही त्यांना म्हणायचो की यू आर रायटिंग द प्रिफेस ऑफ द ग्लोबल इकॉनॉमी. तर आत्ताच्या ग्लोबल इकॉनॉमीचे जे प्रिफेस होतं तर ते आंदोलनात लिहित होते. पण त्यावेळेला त्यांच्यावर लाखो लोक होते तरी आम्ही म्हणण्याचे धाडस करत होतो. मला असं वाटतं त्या आंदोलनाचं रूपांतर हे आत्ता इतक्या 40 वर्षानंतर झालं की म्हणून आत्ता हे जे चाललेलं आहे की लोक मरतायत, आपापल्या शेतामध्ये आत्महत्या करतायत, आपापल्या गावामध्ये आत्महत्या करतायत, नोकरी नाही, रोजगार नाही, आईवडिलांना काही सांगता येत नाही म्हणून तरुण मुलं आत्महत्या करतायत. हे फार काळ नाही चालणार.
राज्यघटनेप्रमाणे आर्थिक धोरणं, सामाजिक धोरणं, शैक्षणिक धोरणं, रोजगाराची धोरणं आणि लोकांना स्थिर आणि सुरक्षित जीवन देण्याची धोरणं आणण्यासाठी समाज उभा राहील याचं मला वाटतं हे निश्चित होईल. हे असं जाणार नाही. जो ब्रिटिशांचं ते कधी सूर्य मावळत नव्हता त्यांच्या राज्यामध्ये, तर तो मावळायला लावला या समाजानं. हा समाज उभा राहिला. हा समाजामध्ये विषमता होती, तरी ही विषमता असताना देखील बाबासाहेबांनी नेहरूंचा ऑब्जेक्ट ड्राफ्ट जेव्हा संविधानाचा उद्दिष्टाचा जेव्हा ठराव पहिला मांडला तेव्हा बाबासाहेबांचं भाषण आहे. बाबासाहेब म्हणाले, आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या छावणीची माणसं आहोत, आपल्यात विषमता आहेत, आपण आपापल्या पक्षाचे, संघटनांचे, आपापल्या विचाराचे पुढारी आहोत. आपण जरी भिन्न भिन्न पक्षाचे आणि छावण्यांमध्ये जरी असलो तरी या देशाला संविधान, या देशाला एकत्रित करण्याचं आणि या देशाला संविधान देण्याच्या आपल्या विचारापासून आपल्याला जगातली कुठलीही शक्ती वंचित करू शकत नाही. उद्या हेच घडेल. या देशातला ट्राईब त्यांनी ताकद लावली, इतिहासापासून तो लढतोय. या देशातला शेतकरी इतिहासापासून लढतोय, इथला दलित माणूस इतिहासापासून लढतोय. हजारो शेकडो वर्ष ही माणसं लढत आहेत. ही सहजासहजी कोणालाही आपल्या जीवनावर आणि आयुष्यावर वरवंटा फिरू देणार नाहीत. एक शेतकरी बरोबर म्हणाला की 550 लोक पार्लमेंटमध्ये निवडून जातात, आम्ही काय मालकी दिली का त्यांच्याकडे? त्यांनी वाटेल ते करावं. तर निवडून जाणारे विधिमंडळातली जे लोक आहेत किंवा पार्लमेंटमधली जे लोक आहेत निवडून जाणारे, ते निवडून जातात त्यांच्या कुलपत्याने, त्यांच्या त्या पद्धतीनं, पण त्यांना काही समाजाने मालकी नाही दिली त्यांना हवं ते करण्याची. म्हणून मला असं वाटतं ट्रायबलचे जे अधिकार आहेत, सुरक्षित अधिकार जे आहेत संविधानामध्ये, ते अर्थपूर्ण करण्यासाठी फार चांगली माणसं या ट्रायबल मुवमेंटमध्ये आहे, त्याची मला कल्पना आहे, ते माझे मित्र आहेत. या मंडळींनी थोडा वेळ देऊन या समाजाच्या या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि रोजगाराच्या प्रश्नाच्या बाबतीत संघर्ष उभा केला पाहिजे. आणि तो संघर्ष मला वाटतं आवश्यक आहे, कारण या तरतुदी आहेत. या तरतुदी तुम्हाला सांगतो की आता 16 आहे, 16(4) आहे समजा, आर्टिकल 16 आहे रोज नोकरीसाठी, रिझर्वेशन इन पब्लिक एम्प्लॉयमेंट. पण पब्लिक एम्प्लॉयमेंटमध्ये रिक्रुटमेंटच करायचं नसेल तर आर्टिकलला काय कसं करायचं? आर्टिकल तेव्हाच इम्प्लिमेंट होईल ना की जेव्हा प्रकारचं धोरण असेल. आणि आपले राज्यकर्ते निवडून आलेले मुख्यमंत्री नोटिफिकेशन काढतायत की नोकर भरती बंद आहे, नोकऱ्या लावायच्या तर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लावायच्या. त्यामुळे मला असं वाटतं की आर्टिकल 16 आहे, काय करायचं ते आर्टिकल 16 तेव्हाच त्याला अर्थ आहे जेव्हा राज्य आणि केंद्र सरकार एम्प्लॉयमेंटचं धोरण चालविल. आणि या बदलत्या तंत्रज्ञानामध्ये मनुष्यबळाचा अधिक कमीत कमी वापर करायची जी भूमिका आहे ती भूमिका जर्मनीमध्ये, ब्रिटनमध्ये, जिथं माणसांची संख्या कमी आहे, मनुष्यबळ कमी आहे, तर त्या स्टेटला ठीक आहे. हे स्टेट या इथल्या 130 कोटी लोकांचं भरण पोषण करून त्याची उन्नती आणि विकास निर्माण करण्यासाठीचं स्टेट आहे. हे स्टेट व्यापाऱ्यांचं आणि उद्योगपतींचं नाही आहे. व्यापारी आणि उद्योगपती पाहिजेत समाजाला, ते आवश्यक आहेत, पण त्यांची मालकी नाही पाहिजे समाजाला. तर त्याची मालकी निर्माण करण्याचे जे पार्लमेंटच्या मार्फत, विधिमंडळाच्या मार्फत जो साधारण 1990 नंतरचा प्रयोग चालू आहे, त्याला बराच काळ गेला. अनेक देशातले मोठी माणसं या प्रयोगाच्या विरोधात लढत आहेत. तर त्यामुळे ही सगळी जी वैश्विक इकॉनॉमी आहे, तर ही इकॉनॉमी आणि त्याचा जो हे आहे प्रभाव, याला लोकांच्या इंटरेस्टच्या अनुषंगानं बघितलं पाहिजे. आणि शेवटी इथला नागरिक महत्त्वाचा आहे, इथला पिळलेला शोषलेला माणूस महत्त्वाचा आहे. इथल्या माणसाला जे संरक्षण दिलं आहे त्या संरक्षणाचा अंमल होण्याची गरज आहे. तर ते मला असं वाटतं दिसत नाही. तर या आत्ताच्या काळामध्ये सार्वजनिक क्षेत्र, सरकारी क्षेत्र याच्यामध्ये दलित, आदिवासी, ओबीसी यांना संधी आहे, अन्य ठिकाणी नाही, कारण त्याची तरतूद नाही. मग काही लोक म्हणतात खाजगी क्षेत्रामध्ये, सरकारी क्षेत्रामध्येच तुम्ही इम्प्लिमेंट करू शकत नाही. सरकारचे घटनात्मक ज्या तरतुदी आहेत त्या तुम्ही अंमलात आणलेल्या नाही आहेत आणि त्या अंमलात आणण्याचा तुम्ही प्रयत्न करत नाही, ती लढाई करत नाही. आणि तुम्ही सांगता ठीक आहे याचं खाजगीकरण होतं का, होऊ द्या, खाजगीमध्ये द्या. खाजगी व्यापारी रिझर्वेशन देणार आहे का या आदिवासींना, दलितांना, ओबीसींना? खाजगी व्यापारी त्याचा उद्योग नफा कमवण्यासाठी लावतो. त्याचं उद्दिष्ट जे आहे ते नफा कमवणं आहे. मग नफा कमवणाऱ्या उद्योगपती कमीत कमी माणसं वापरणार, जास्तीत जास्त शोषण करणार, अधिकाधिक नफा मिळवणार.
राज्यव्यवस्था यासाठी आहे की या समाजाच्या वेगवेगळ्या वर्गाचा विकास करण्याची भूमिका आणि धोरणं त्याला घ्यायला पाहिजेत, असं फ्रीडम मुवमेंटचं म्हणणं होतं आणि असं संविधानाचं आत्ता म्हणणं आहे. आणि हे म्हणणं काही काळ चाललं, 90 नंतर हे म्हणणं सोडून देण्यात आलेलं आहे. तर त्यामुळे एक मोठं सामाजिक आंदोलन, दीर्घकाळ चालणारं सामाजिक आंदोलन राज्यघटनेच्या मूळ सिद्धांताप्रमाणे चालण्याची गरज आहे. ते जर चाललं नाही त्या प्रकारचं आंदोलन तर राज्यघटना ॲज इट इज ठेवतील. ते राज्यघटनेच्या ते आपले पंतप्रधान आणि आपले मुख्यमंत्री पार्लमेंटचं दर्शन घेऊन, पार्लमेंटच्या पायऱ्याचं दर्शन घेऊन शपथविधीला जात आहेत. तर त्यांनी काय राज्यघटना अंमलात येणार नाही, त्यांनी काय आदिवासींचा विकास होणार नाही, त्यांनी काय स्त्रियांना संरक्षण मिळणार नाही, त्यांनी काही दलितांना संरक्षण मिळणार नाही, त्यांनी काही शेतकरी आत्महत्या वाचणार नाहीत. हे सगळं घडवायचं असेल तर पॉलिसी लागेल आणि ती पॉलिसीपासून स्टेट दूर जाते असं एक चित्र मला दिसतंय. याच्यातल्या ज्या विशेष तुमच्या तरतुदींचीच घटनात्मक तरतुदी ज्या ट्रायबलच्या बाबतीमध्ये आहेत तर त्याचा एक उल्लेख ओझरता मी करतो. जसं 14चा आहे, 15चा आहे, 16चा आहे, तसं त्याच प्रकारच्या काही तरतुदी, अन्य तरतुदी ज्या महत्त्वाच्या आहेत त्याची एकदा तोंड ओळख तुम्हाला व्हावी या चर्चेमध्ये. ज्या कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स या देशातल्या ट्राईबला पहिल्यांदाच मिळालेल्या आहेत, जशा अन्य समाजाला मिळालेल्या तशा, तर त्यामुळे त्याचा उल्लेख टाळणं ही बरोबर होणार नाही. तर त्यामुळे मला वाटते हा 14, 15, 16, 29, 46 आणि 2 to 4 किंवा 330, 332, 338 पार्लमेंटच्या रिझर्वेशनचं आहे, स्टेट लेजिस्लेशनचं रिझर्वेशनचं आहे. आणि 338A जे आहे ते नॅशनल कमिशन फॉर ST याच्यासाठी आहेत. तर या ज्या तरतुदी आहेत या तरतुदींना घटनात्मकदृष्ट्या अर्थ तेव्हाच आहे ज्या तेव्हा प्रत्यक्षात अंमलात येतील. आणि आत्ताची आर्थिक सामाजिक धोरणं राज्यघटनेतल्या तरतुदीला बाजूला सारून आपल्या स्वतःच्या इंटरेस्टची धोरणं पार्लमेंट आणि राज्य कायदे मंडळांमधून येताना दिसत आहेत. आणि म्हणून शेतीमध्ये अहंकार आहे, रोजगाराच्या संधी उद्योगांमधून नष्ट झालेल्या आहेत, सामाजिक क्षेत्रातल्या संरक्षणाच्या सगळ्या बाबी बाजूला पडलेल्या आहेत. आणि म्हणून एक नव्या भारताचं जे स्वप्न संविधानानं पाहिलं ते स्वप्न मोडीत काढण्याचं जे राज्यकर्त्या वर्गाचं कंडक्ट आहे किंवा धोरण आहे याच्या विरोधात एक नीट प्रबोधन, सामाजिक एक व्यापक प्रशिक्षण होण्याची गरज आहे. आणि त्याच्याशिवाय ही कोंडी फुटत नाही असं मला वाटतं. माझ्यासारख्याला या प्रकारची एक तीव्र जाणीव आहे. आणि म्हणून आत्ताच्या पार्श्वभूमीवर या कॉन्स्टिट्यूशनच्या या पार्श्वभूमीवर कॉन्स्टिट्यूशन ही कॉन्स्टिट्यूशन या प्रकारचं कॉन्स्टिट्यूशन यापेक्षा क्रांतिकारी कॉन्स्टिट्यूशन येण्याची शक्यता मला नाही वाटत भविष्यात. या समाजाचं आर्टिफिशियल चॉपिंग जे झालेलं आहे, या समाजामध्ये जे छकलं पडलेली आहेत, कृत्रिम छकलं, आणि त्या छकलांना इम्प्लिमेंट करण्यासाठी ज्या प्रकारचं वातावरण आहे तर हे वातावरण योग्य नाही. म्हणून राज्यघटना अंतर्गत असलेल्या डेमोक्रॅटिक इन्स्टिट्यूशन्स त्यातला कन्स्ट्रेंट कमी झाला पाहिजे, त्यांच्यात सुसंवाद झाला पाहिजे. आणि सरकारी निमसरकारी क्षेत्राबरोबर जे लोक शिकलेलेच नाहीत आणि जे ग्रामीण भागात आपापल्या शेतीमध्ये आहेत तिथे त्यांना देखील एक जगण्याची, त्यांना स्वतःचा विकास, त्यांच्या कुटुंबाचा, व्यक्तींचा विकास करण्याची संधी मिळाली पाहिजे. आदिवासी काही असा काही समूह नाही की जो अन्य मानवी समूहापेक्षा भिन्न आहे. तोही मानवी समूहातलाच गाभा आहे, पण तो प्राचीन काळापासून शोषित घटक आहे. आणि शोषित घटक असल्यामुळे त्यांना रिझर्वेशनच्या सवलती आहेत, त्यांच्यासाठी शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे आणि त्यांच्यासाठी राज्य आणि केंद्राने आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक धोरणं, रोजगाराची धोरणं आणली पाहिजेत असा आग्रह संविधानाने धरलेला आहे. आणि संविधानाच्या त्या तरतुदी आहेत. म्हणून मला असं वाटतं की या निमित्तानं एक व्यापक भारताच्या मेनस्ट्रीम पॉलिटिक्सचा विचार करा, भारताच्या मेनस्ट्रीम इकॉनॉमिकल पॉलिसीचा विचार करा, भारताच्या मेनस्ट्रीम कल्चरल ॲक्टिव्हिटीजचा विचार करा आणि भारतातल्या संपूर्ण माणसाला न्याय मिळेल
त्याचा केंद्रबिंदू निश्चितपणाने डिप्रायव्ड सेक्शन, सगळ्यात शोषित म्हणून निश्चितपणाने अग्रक्रमाने ट्रायबल सारखा घटक असला पाहिजे. म्हणून आपल्यातले छोटे मोठे मतभेदांना मुठमाती देऊन नव्या स्वातंत्र्यासाठी म्हणा किंवा नव्यानं संविधानाचा अर्थ समाजाला देण्यासाठी आणि राज्यकर्त्यांना शिकवण्यासाठी आपण सगळ्यांनी कटिबद्ध झालं पाहिजे, अशी मी आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षा व्यक्त करतो. आणि मला असं वाटतं की बराच काळ मला असं वाटतं की मी इथे थांबलं पाहिजे. काही काही प्रश्न उत्तर आले तर आपण त्याची चर्चा करूया. मला बोलवल्याबद्दल तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय भीम.